सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ फार्मिंग सिस्टम. ओके, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर या कोर्समधला आपला आजचं सेकंड लेक्चर आहे, दॅट इज द टाईप्स ऑफ फार्मिंग सिस्टम. आता हा टॉपिक जो आहे फार्मिंग सिस्टम, त्याचे आपण प्रकार बघणार आहोत. पण त्या अगोदर एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की बेसिकली फार्म म्हणजे काय, ज्याला आपण शेत म्हणतो, राईट. सो व्हॉट इज इट, व्हॉट इज अ फार्म. फार्म इज अन एरिया ऑफ लँड, राईट, अँड इट्स बिल्डिंग्स, ठीक आहे, which is used for growing crops and rearing animals. It is devoted primarily to agricultural processes with the primary objective of producing food and other crops. It is basic facility in the food production. बरोबर आहे की फार्म जे आहे, कुठलाही जो कमर्शियल एरिया त्या ठिकाणी असतो, ओके, कमर्शियल एरिया जो काही आहे विच इज युज्ड फॉर दी फूड प्रोडक्शन, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, वी कॅन कॉल इट ॲज अ फार्म, ठीक आहे. त्यासोबतच बघा, जे एक आपण जनरल एक वर्ड यूज करू शकतो, लँड. आता लँड जो आहे ती कशी असते, दॅट मे बी ॲग्रिकल्चरल लँड असू शकते, ठीक आहे, एक पाश्चर लँड असू शकते, बरोबर आहे, किंवा मग जे आपण अर्बन लँड ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, ती एक असू शकते, किंवा एक बॅरन लँड पण असू शकते. बॅरन म्हणजे जिथे काहीच नाही, ठीक आहे. ॲग्रिकल्चरल लँड जे आहे त्यालाच आपण पुढे काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ फार्म. तर असा एरिया जो आपण काय फूड प्रोडक्शनसाठी वापरतो त्याला आपण म्हणतो फार्म. सो सिस्टम जे आहे याची डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितली होती. सो व्हॉट इज अ सिस्टम, इट इज बेसिकली अ सेट ऑफ इंटररिलेटेड, इंटरॅक्टिंग अँड इंटरडिपेंडंट एलिमेंट्स, ओके, ॲक्टिंग टुगेदर फॉर अ कॉमन पर्पज अँड कॅपेबल ऑफ रिचिंग ॲज अ होल टू द एक्सटर्नल स्टिम्युली. इट इज अनअफेक्टेड बाय इट्स ओन आउटपुट, ओके. त्यासोबतच इट हॅज इट्स एक्सटर्नल बाउंड्रीज बेस्ड ऑन ऑल सिग्निफिकंट फीडबॅक्स. त्यासोबतच बघा, जे की ब्रॉड कॅटेगरीज आपण जर का आता फार्मिंग सिस्टमच्या बघायची सुरुवात जर केली तर त्यामध्ये आपल्याला साधारणपणे दिसून येतं की जे की इरिगेटेड फार्मिंग सिस्टीम आहे तिचं त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या असतात कम्पेअर्ड टू द वेटलँड राईस बेस्ड फार्मिंग सिस्टम. त्यानंतर रेनफीड फार्मिंग सिस्टीम एक वेगळी आहे. प्रत्येक ह्या ज्या फार्मिंग सिस्टीम आहेत यांच्या काही ना काही फायदे आहेत, काही मेरिट्स आहेत, काही डिमेरिट्स आहेत, ठीक आहे. आता ही जी रेनफीड फार्मिंग सिस्टम आहे इट इज इन ह्युमिड एरियाज, ठीक आहे. त्यासोबतच रेनफीड फार्मिंग सिस्टीम आहे इन स्टीप अँड हायलँड एरियाज. तर यांच्यामधले बेसिकली आपण जर फरक बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की इरिगेटेड फार्मिंग सिस्टीम जो आहे इथे जो आहे आपल्याला एक ॲश्युअर्ड सोर्स ऑफ वॉटर मिळतो, राईट. वी हॅव अ ॲश्युअर्ड सोर्स ऑफ इरिगेशन किंवा सोर्स ऑफ वॉटर म्हणू शकतो, बरोबर आहे. दॅट विल एम्ब्रेस अ ब्रॉड रेंज ऑफ फूड अँड कॅश क्रॉप प्रोडक्शन आपण त्याच्यामुळे घेऊ शकतो, राईट. इथे रिस्क ऑफ फेलियर जे आहे ड्यू टू मॉइश्चर स्ट्रेस ते खूप काय असेल, कमी असेल, कारण इथे काय इरिगेशन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. देन दुसरं आपल्याकडे आहे वेटलँड राईस बेस्ड फार्मिंग सिस्टम. आता ही फार्मिंग सिस्टम कुठे फॉलो केली जाते की जिथं ज्या एरियाजमध्ये खूप जास्त पाऊस पडतो, ठीक आहे, जे एरियाज मोस्टली काय आहेत, खूप जास्त ह्युमिड एरियाज आहेत, राईट, हाय रेनफॉल त्या ठिकाणी एरियाज आहेत. तर अशा एरियाजमध्ये आपल्याला ही सिस्टम जी आहे ती बघायला मिळते, दॅट इज द वेटलँड राईस बेस्ड फार्मिंग सिस्टम. जिथे की मोस्टली आपल्याला जे आहेत काहीसं वॉटर स्टॅग्नेशन दिसून येतं, वॉटर त्या ठिकाणी आपल्याला पडल्ड फॉर्ममध्ये आपण यूज करू शकतो फॉर द राईस क्रॉप. सो इट इज डिपेंडेंट अपॉन द सीजनल रेन्स सप्लिमेंटेड बाय सम ऑफ द इरिगेशन. तिसरं आहे रेनफीड फार्मिंग सिस्टम इन ह्युमिड एरियाज विच इज कॅरेक्टराइज बाय स्पेसिफिक डॉमिनंट क्रॉप्स. एक ठराविक त्या सीझनमध्ये येऊ शकतं कारण की हे कसं आहे, हे रेनफीड सिस्टम आहे, राईट. किंवा त्यासोबत मिक्स्ड वेमध्ये जर आपण बघितलं तर क्रॉप आणि लाईफ स्टॉकचं सिस्टम आपण इथं रिअरिंग करू शकतो. देन फोर्थ वन वी हॅव द रेनफीड फार्मिंग सिस्टम इन स्टीप अँड हायलँड एरियाज, म्हणजे जो की जनरली माउंटेनरी एरियाज आहे, ठीक आहे. माउंटेनचा जो की हिली ट्रॅक्ट्स ज्या असतात, हिली ट्रॅक्ट्स, तर तिथे आपण एकंदरीत हे अशा रेनफीड फार्मिंग सिस्टम बघू शकतो जिथे की मोस्टली आपल्याला मिक्स्ड क्रॉपिंग आणि लाईफ स्टॉक असं एकत्रितरित्या जी सिस्टीम आपल्याला दिसून येते. सो यामध्ये अजून एक आपल्याकडे पद्धत आहे, दॅट इज द रेनफीड फार्मिंग सिस्टम इन ड्राय ऑर द कूल पोटेन्शियल एरियाज, ठीक आहे. तर ड्रायलँड जे एरियाज आहेत तर तिथली रेनफीड फार्मिंग सिस्टममध्ये काय असेल, इथे असेल देर इज मोर रिस्क ऑफ फेलियर, ठीक आहे. इथे रिस्क ऑफ फेलियर जो आहे क्रॉप्सचा तो जास्त असतो, तो कसा असेल, तो जास्त असणार आहे, कारण की ते पण कशामुळे, ड्यू टू द सॉईल मॉइश्चर लॅकिंग असू शकतं, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जो फटका आहे तो बसू शकतो, राईट. तर त्यामुळे इथे कसं आहे, ही फार्मिंग सिस्टम स्टेबल करण्यासाठी आपल्याला फक्त क्रॉपवरती डिपेंड राहून नाही चालणार, आपल्याला तिथे लाईफस्टॉक पण त्या ठिकाणी इन्कल्केट करावं लागेल आणि त्यासोबतच पॅस्टोरल सिस्टम जी आहे ती त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये मर्ज करत असतो. सो इट हॅज विथ व्हेरी लो करंट प्रोडक्टिव्हिटी आहे, त्याची प्रोडक्टिव्हिटी ऑफकोर्स लो असणार आहे, पोटेन्शियल भरपूर आहे पण प्रोडक्टिव्हिटी कशी असेल, इट इज व्हेरी लो.
बिकॉज ऑफ द एक्स्ट्रीम ॲरिडिटी ऑर कोल्ड. खूप जास्त कमी पाऊस असल्यामुळे वॉटर अवेलेबिलिटी कमी आहे किंवा मग खूप जास्त कोल्ड कंडिशन्स असू शकतात. तर अशी जी सिस्टीम आहे दॅट इज रेनफीड फार्मिंग सिस्टीम इन ड्राय ऑर कोल्ड लो पोटेन्शियल एरियाज. देन नेक्स्ट वन वी हॅव दॅट इज द ड्युअलिस्टिक. ड्युअलिस्टिक म्हणजे काय, दोन. ड्युअल म्हणजे दोन त्या ठिकाणी. सो इट इज मिक्स्ड विथ लार्ज कमर्शियल अँड स्मॉल होल्डर्स. ठीक आहे, अशी फार्मिंग सिस्टम आहे. इथे काय वी हॅव द व्हरायटी ऑफ इकॉलॉजीज अँड विथ द डायव्हर्स प्रोडक्शन पॅटर्न्स. देन सेवन्थ वन वी हॅव द कोस्टल आर्टिसनल फिशिंग सिस्टम. ओके, जे की कोस्टल एरियाज असतात राईट. आता महाराष्ट्रामध्ये जसं आपण म्हणलं की कोकण एरिया आहे राईट, किंवा मग साऊथ इंडियामध्ये आपण बघितलं ओडिसाचा कोस्ट रिजन असेल, त्याच्यानंतर कर्नाटकाचा पण त्या ठिकाणी कोस्टल एरिया आहे, केरळाचा आहे. तर जे काही कोस्टल एरियाज आहे तर तिथे बेसिकली जे काही मिक्स्ड फार्मिंग सिस्टम तिथे जी वापरले जाते, ज्याच्यामध्ये फिशिंग जो आहे हा एक महत्त्वाचा त्यांचा कंपोनंट असतो. तर ती एक स्पेशल त्या ठिकाणी त्याचे कॅरेक्टर्स आहेत. सो इंडिजिनस फार्मिंग सिस्टम जर आपण बघितली की जिथं वर्षानुवर्ष आपल्याकडे जे आहे पूर्वजांपासून जी फार्मिंग सिस्टम चालू आलेली आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे एक आहे कन्व्हेन्शनल. ठीक आहे, कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणजे कोणती, जी आपण सध्या यूज करतो. कन्व्हेन्शनल फार्मिंग ज्याच्यामध्ये आपण फर्टिलायझर्स वगैरे वापरतो, पेस्टिसाइड्स यूज करतो फॉर मोर प्रोडक्शन, तर ती झाली कन्व्हेन्शनल फार्मिंग. पण इंडिजिनस फार्मिंग म्हणजे कोणती, की जी जनरली आदिवासी लोक यूज करतात राईट. आदिवासी पीपल जे आहेत ते यूज करतात, ट्रायबल पीपल. तर त्यांच्यामधल्या काही 3 मेजर आपल्याला इंडिजिनस फार्मिंग सिस्टीम इंडियामध्ये दिसून येतात. ठीक आहे, आणि या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत कारण की फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ठीक आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण नेहमी अभ्यास करत असतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आपल्याला जर बघितलं तर या कल्टिवेशन सिस्टमवरती नेहमी जे आहे आपल्याला क्वेश्चन दिसून येतात. मग त्या एंट्रन्स एक्झाम CETच्या असू द्या, त्यानंतर PhD एंट्रन्स असू द्या, नेट असू द्या, किंवा त्यासोबत आपल्याला ॲग्री MPSC एक्झाम असू द्या राईट. तर वेगवेगळ्या जे की बँकिंगचे एक्झाम असतील त्याच्यामध्ये वेळोवेळी जे आहे या इंडिजिनस फार्मिंग सिस्टमवरती क्वेश्चन आलेले आहेत. तर त्यामुळे व्यवस्थित याचं नोटिंग करा की शिफ्टिंग कल्टिवेशन एक प्रकार आपल्याला दिसून येतो राईट. शिफ्टिंग कल्टिवेशनचंच एक दुसरं नाव आहे दॅट इज झूम कल्टिवेशन. काय म्हणतात, दॅट इज द झूम कल्टिवेशन. त्यामध्ये एक सिस्टम आहे दॅट इज द टोंगिया कल्टिवेशन राईट. अँड द थर्ड वन वी हॅव दॅट इज द झायबो कल्टिवेशन. तर हे एकंदरीत काय आहेत हे आपण बघणार आहोत. तर फर्स्ट वन वी हॅव दॅट इज द शिफ्टिंग कल्टिवेशन. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय, इट रेफर्स टू बेसिकली अ फार्मिंग सिस्टम इन नॉर्थ ईस्टर्न एरियाजमध्ये. ठीक आहे, नॉर्थ ईस्टकडचे जे आपले स्टेट्स आहेत म्हणजे कोणते बघा, आसाम झाला, ठीक आहे, मिझोरम आहे, देन वी हॅव द मणिपूर, देन वी हॅव नागालँड राईट. तर असे हे जे की राज्य त्या आपल्या नॉर्थ ईस्टकडच्या साईडला आहेत, तर त्या राज्यांमध्ये जी ही फार्मिंग सिस्टीम मोस्टली आपल्याला दिसून येते राईट, शिफ्टिंग कल्टिवेशन. आणि एक जर बघितलं तर शिफ्टिंग कल्टिवेशन जी आहे ना ही माउंटेन एरियाजमध्ये तुम्हाला जास्त करून दिसते. ठीक आहे, माउंटेन एरियाजमध्ये ही शिफ्टिंग कल्टिवेशन जे कॅरेक्टराइज्ड आहे. तर इथे काय होतं बघा, हिअर द लँड अंडर द नॅचरल व्हेजिटेशन, युजली जे फॉरेस्ट एरिया जो असतो त्याला काय केलं जातं, क्लिअर अप केलं जातं. ठीक आहे, बाय स्लॅश अँड बर्न मेथड. ओके, तर याच शिफ्टिंग कल्टिवेशनला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर. ठीक आहे, स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर कशाला म्हणतात असं पण एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. तर दॅट इज द शिफ्टिंग कल्टिवेशन, किंवा ये स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चरलाच आपण काय म्हणतो, दॅट इज द झूम कल्टिवेशन. ठीक आहे, ते असे वेगवेगळे जे नावं आहेत, टर्मिनॉलॉजी आहेत त्या लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. ठीक आहे, दॅट इज द स्लॅश अँड बर्न मेथडने आपण काय करतो, एक पर्टिक्युलर डोंगरावरती जे काही झाडं वगैरे असतील उगलेले, ठीक आहे, आपण त्याला काय करतो, त्याला आपण करतो कट डाऊन. ठीक आहे, त्या एरियाजमधून आपण त्याला कट डाऊन करतो ते झाडं. आणि एकदा झाडं कट केले की तिथे आपण काय करणार की ते झाडं जे आहेत ते तिथने तो पूर्ण एरिया जो आहे तो क्लिअर अप करणार. मग जे की एकदा झाडं वाळले एकदा कट केल्यावरती की त्याला आपण जाळून टाकू शकतो राईट, किंवा मग त्या एरियापासून दूर त्या ठिकाणी खेचून घेऊन जातात राईट. आणि मग तो जो एरिया पूर्णपणे क्लिअर करतात आणि मग तिथे काय करतात, क्रॉपिंग त्या ठिकाणी केल्या जाते. इट इज दॅट लँड इज क्रॉप्ड विथ सम ॲरेबल क्रॉप्स. ठीक आहे, फॉर अ फ्यू इयर्स म्हणजे साधारणपणे 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्षासाठी त्या जागेवरती शेती केल्या जाते. आणि देन इट इज लेफ्ट अनअटेंडेड वेन द नॅचरल व्हेजिटेशन रिजनरेट्स. म्हणजे बघा काय करतात की एक जंगल आहे, ठीक आहे, एक डोंगराळ भाग आहे, त्याच्यावरती झाडं कट करतात त्या पर्टिक्युलर एरियामधले पॅचमधले, तिथं त्यांना जाळून टाकतात राईट. ते जे की त्याची ॲश वगैरे असेल ते तिथे ॲज अ मॅन्युअर म्हणून पण ॲक्ट करते. आणि त्याच्यावरती नंतर काय करतात, तिथेच क्रॉपचं कल्टिवेशन करतात.
ठीक आहे, 3-4 वर्ष कंटिन्युअस कल्टिवेशन करतात, तिथलं जे की क्रॉप प्रोडक्शन आहे तिथली ती कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी घेते आणि त्याच्यानंतर काय होतं, एक 3-4 सीझन एकदा तिथे क्रॉप कल्टिवेट केल्यानंतर नॅचरली तिथली सॉईल काय होईल, तिथली फर्टिलिटी सॉईलची काहीशी काय होईल, लूज होईल, राईट, रिड्यूस होईल. आणि मग ते काय करतात की ही जागा सोडून देतात आणि काय करतात, ही जागा सोडून दुसऱ्या जागेवर जातात, तिथले पुन्हा जंगल कट करतात आणि तिथं काय करतात, पुन्हा ती फार्मिंग सिस्टीम 3-4 वर्ष करायची. तिथली सॉईल एकदा सॉईल फर्टिलिटी लूज झाली की पुन्हा तिसऱ्या जंगलावर जायचं, राईट. मग पुन्हा इथलं सेम तेच पॅटर्न करायचं की झाडं तोडायचे, तिथे आपण शेती करायची काही वर्ष, सॉईल फर्टिलिटी लूज झाली की असं ते काय करतात, काही काही पॅचेस केले की त्याच्यानंतर आता अगोदरच्या ज्या लँडवरती त्या ठिकाणी त्यांनी शेती करणं सोडून दिली तर नॅचरली काय होणार आहे की तिथं पुढे चालून काय होईल की ग्रासेस येतील, पुन्हा नवीन नवीन झाडं उगतील, राईट. आणि झाडं उगले की त्यांचे नॅचरली लीफ फॉल होत राहतो. तर त्याच्यामुळे निसर्गामध्ये काय आहे, नेचरमध्ये एक सिस्टीम आहे टू रिजनरेट इटसेल्फ, ठीक आहे, टू रिजनरेट इटसेल्फ एक सिस्टीम असते, सेल्फ हिलिंग त्याला सिस्टीम म्हणू शकतो आपण. तर नॅचरली ती सॉईलचं जे काही फर्टिलिटी आहे ती पुन्हा एकदा बॅक येते आणि त्याच्यामुळे असं 5-6 वेगवेगळ्या लँडस्केप्सवरती एकदा केलं की वापस ते फार्मर्स काय करतात, ट्रायबल फार्मर्स ते पुन्हा पहिल्या सिस्टीम जागेवर येतात, पुन्हा तिथलं जे आहे ते क्लिअरिंग अप, ते झाडं करतात, पुणे तिथे शेती करतात, राईट. तर इथे बेसिकली शेतकरी काय करतोय, जो की ट्रायबल फार्मर आहे, हा काय करतोय की ही इज डुईंग लँड रोटेशन, बरोबर आहे. आपण क्रॉप रोटेशन एक टर्म ऐकली असेल, ठीक आहे. क्रॉप रोटेशन आपण काय करतो, कन्व्हेन्शनल जी फार्मिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, आपण एकाच शेतावरती कंटिन्युअसली एकच क्रॉप लावायचं नाही, ठीक आहे. कारण की काय होतं, एकच क्रॉप जर लावलं तर त्याचे मुळं जे आहे असतात ते ठराविक डेप्थपर्यंत जातात आणि तिथनंच न्यूट्रिएंट एक्स्ट्रॅक्ट करतात आणि कंटिन्युअसली सेम जर का रूट झोनमधनं न्यूट्रिएंट एक्स्ट्रॅक्ट होत राहिले, पुन्हा त्याच सेम काय होतं, एकाच एरियावर तोच क्रॉप राहिल्यामुळे पेस्टचा अटॅक असेल, डिझीजचा अटॅक असेल, तो पण त्या ठिकाणी जास्त वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण काय सांगतो की क्रॉप रोटेशन करा. एका सीझनला खरीफला एक क्रॉप लावला की रब्बीला दुसरा लावा, त्यानंतर पुन्हा समरला तिसरा क्रॉप लावा किंवा फॅलो सोडा, त्याच्यानंतर पुन्हा जे आहेत वेगवेगळे जे आहे क्रॉपिंग डायव्हर्सिटी त्या ठिकाणी क्रॉपिंगमध्ये आणा, असं आपण जे आहे सांगत असतो, राईट. कारण की तिथला आपला जो काही लँड एरिया आहे तो कसा, तो फिक्स्ड असतो, आपलं शेततळ ठरलेलं असतं आणि त्याच्यावरती आपण काय करतो, क्रॉप जे ते रोटेट करतो. पण ट्रायबल जे एरियामधले जे की फार्मर्स आहेत ते काय करतात, त्यांच्याकडे जंगलं असतात मोठेचे मोठे, राईट. आणि ट्रायबल लोकांना काही स्पेशल त्या ठिकाणी अधिकार पण दिलेले असतात, राईट. सो दे कॅन लिव्ह इन द ट्रायबल एरियाज, जे की जंगलातले डीप फॉरेस्टमध्ये ते राहू शकतात. तर ते काय करतात, ते क्रॉप रोटेशन करण्याच्या जागेवरती ते लँड रोटेशन करतात. म्हणजे काय की एका जंगलावरती शेती केली की 2-4 वर्षानंतर तिथली सॉईल फर्टिलिटी लूज झाल्यावर दुसऱ्या डोंगरावर जातात, तिथलं एरिया क्लिअर झाल्यावर तिसऱ्या जागेवर जातात. तर ते काय करतात, क्रॉप तर तोच लावताय पण लँड त्या ठिकाणी रोटेट करताय. सो शिफ्टिंग कल्टिवेशन इज अ टाईप ऑफ अ लँड रोटेशन सिस्टम, ठीक आहे. असं पण तुम्हाला स्टेटमेंट वाईज जे आहे एक्झामला क्वेश्चन येऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे नोट करून ठेवा की इट इज अ टाईप ऑफ लँड रोटेशन सिस्टम. कोणतं, दॅट इज द शिफ्टिंग कल्टिवेशन, त्यालाच म्हणतात स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर, त्यालाच आपण म्हणू शकतो लँड रोटेशनचा पॅटर्न, राईट. सो ट्रेडिशनली जो काही फॅलो पिरियड आहे तर किती वर्षासाठी फॅलो सोडलं जातं, तर बघा साधारणपणे 10 ते 20 वर्षासाठी फॅलो सोडलं जातं. पण रिसेंट टाईममध्ये आता बघा, जुन्या काळामध्ये ऑफकोर्स आपल्या देशाची पॉप्युलेशन कमी होती, जंगल जे फॉरेस्ट एरियाज आहेत तिथे पण लोक कमी होते, राईट. पण आता नॅचरली आहे ट्रायबल लोकांची पण जी आहे ती त्यांची संख्या वाढली आहे, राईट. जे की लँड रिसोर्सेसवरती लोड आहे आपल्या ह्युमन पॉप्युलेशनचा तो वाढला आहे. त्याच्यामुळे पहिले जे की फॅलो सोडण्याचा जो काही काळ होता तो तर 10-20 वर्षासाठी एका जमिनीवरती त्यांनी शेती करून गेले की ते त्याला वापस तिथे येण्यासाठी 10-20 वर्ष लागायचे. पण रिसेंट टाईममध्ये काय झालं आहे की फक्त 2 ते 5 वर्षाचाच फॅलो पिरियड जो आहे तो आता मिळतो आहे. आणि याच्यामुळे काय झालं आहे, हा जो फॅलो पिरियड आहे 2 to 5 इयर्सचा तो रिड्यूस झाल्यामुळे काय झालं आहे की आता सॉईल इरोजनचे जे आहे ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी आता राईज व्हायला आपल्याला सुरुवात झालेले दिसत आहेत, ठीक आहे. सॉईल इरोजन, सॉईल डिग्रेडेशन जे आहे तर ते होतं आहे. पूर्णपणे जे की नेचर आहे तो स्वतःला हील करू शकत नाही आहे, राईट. पूर्ण हिलिंग होण्याच्या अगोदरच पुन्हा एकदा ट्रायबल लोक त्याच्यावरती येतात, पुन्हा एकदा तीच शेती करतात, राईट. त्यामुळे सॉईलचं एक्झॉस्ट जे होण्याचं प्रमाण आहे ते पण आता वाढलं आहे. सो ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन प्रेशर, बघा इथे दिलं आहे, ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन प्रेशर ही जी फॅलो पिरियड आहे इट इज ड्रास्टिकली रिड्यूस्ड and the system has degenerated, causing serious soil erosion, depleting the soil fertility, resulting into the low productivity. तर प्रोडक्टिव्हिटी पण कशी झाली आहे, रिड्यूस झालेली आहे, राईट. आता नॉर्थ ईस्टर्न जे इंडिया आहे आपला तिथे काय मेनी ॲन्युअल आणि पेरिनियल क्रॉप्स जे आहे
दॅट विथ द डायव्हर्स ग्रोथ हॅबिट ते त्या ठिकाणी ग्रो केल्या जातात या सिस्टममध्ये. सो हे बघा इथे दिलं यांनी काही फोटोमध्ये आपल्याला दाखवलं की स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर कशा पद्धतीचे असते किंवा लँड रोटेशन ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये केल्या जातं. सो ती सिस्टम कशी असते राईट. इथला हा जो पूर्ण जो पॅच आहे बघा, इथला जंगल त्या ठिकाणी यांनी काय केलं, कट डाऊन केले. तिथले झाडे कट डाऊन केल्यानंतर काही दिवसात त्याला जाळलं आणि त्यांना जाळल्यानंतर त्याच्यावरती ते काय करतात, ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिस करतात. काही वर्ष शेती केल्यानंतर तिथली सॉईल डिग्रेड झाली की पुन्हा ते काय करतात, दुसऱ्या जागेवर जातात. दुसऱ्या जागेवर तर लँडचा जो पॅच आहे तो क्लिअर करतात, तिथे शेती करतात आणि पहिलेचा जो पॅच आहे त्याला नॅचरली रिग्रो होऊ देतात. राईट, कळालं. So now we have the second system that is called as the Taungya cultivation. Okay, this Taungya cultivation काय आहे, हे जे सिस्टम आहे इट इज लाईक अन ऑर्गनाइज्ड अँड सायंटिफिकली मॅनेज शिफ्टिंग कल्टिवेशन आहे. ठीक आहे, इट इज अ टाईप ऑफ सायंटिफिकली मॅनेज शिफ्टिंग कल्टिवेशन. आणि हे कुठे प्रॅक्टिस केलं जातं तर जनरली इट इज प्रॅक्टिस इन द म्यानमार रिजन, ज्याला त्या ठिकाणी बर्मा पण पहिलेच्या काळामध्ये म्हणायचे. राईट, अँड द टॉंग मीन्स हिल अँड या मीन्स कल्टिवेशन. तर टौंग्या या शब्दाचा अर्थ काय आहे, जो टौंग हा जो शब्द आहे त्याचं नाव आहे हिल, त्याला आपण म्हणतो, आणि या मीन्स कल्टिवेशन. ही सिस्टम कुठे फॉलो केली जाते हा पण क्वेश्चन येतो. इट इज द हिल कल्टिवेशन. द टाईप ऑफ हिल कल्टिवेशन, शिफ्टिंग हिल कल्टिवेशन, इट इज टौंग्या कल्टिवेशन. असं पण एक्झामला तुम्हाला वन लाईनरमध्ये क्वेश्चन येऊ शकतात. किंवा टौंग्या कल्टिवेशन ही कुठली सिस्टम आहे ॲग्रिकल्चरची शिफ्टिंग कल्टिवेशनची, तर दॅट इज ऑफ द म्यानमार रिजन. ठीक आहे, हे पण तुम्ही नोट करू शकता. पहिल्याचं जे आपण बघितलं झूम कल्टिवेशन, स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर, ती आहे आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियाकडच्या स्टेट्समधली. ही आहे म्यानमारमधली. ठीक आहे, तर नॉर्थ ईस्टच्या अजून पल्लीकडे गेलं की म्यानमारचा जो आपला देश आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लागतो. राईट, सो दिस टौंग्या सिस्टम जे आहे इट इन्व्हॉल्व्स कल्टिवेशन ऑफ द क्रॉप्स इन फॉरेस्ट ऑर द फॉरेस्ट ट्रीज इन क्रॉप फील्ड्स अँड इट वॉज इंट्रोड्यूस टू चितेगॉंग. ओके, चितेगॉंग कुठे आहे, आपला जो काही बंगालचा भाग आहे तिकडे हा चितेगॉंगचा जो आहे तो रिजन पडतो. अँड बेंगाल इन एरियाज ऑफ द कॉलोनियल इंडिया इन 1890s मध्ये आपल्या इंडियामध्ये याला इंट्रोड्यूस करण्यात आलं फ्रॉम द म्यानमार. दिस सिस्टम कन्सिस्ट ऑफ ग्रोईंग ॲन्युअल एरेबल क्रॉप्स अलॉंग विथ द फॉरेस्ट्री स्पीसीज ड्युरिंग अर्ली इयर्स ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ द फॉरेस्ट प्लांटेशन. म्हणजे साधारणपणे याला आपण म्हणू शकतो की ही सिस्टीम कशी आहे, इट इज टाईप ऑफ आपण इथे काय करतो की जे की आपले क्रॉप्स आहेत ते पण ग्रो करतो, प्लस यासोबत आपण जे फॉरेस्ट ट्रीज आहेत, ठीक आहे, तर ते पण आपण या ठिकाणी ग्रो करत असतो. सो क्रॉप्स प्लस फॉरेस्ट्री अशी एकंदरीत ही सिस्टम जी आहे टौंग्या हिल कल्टिवेशन सिस्टम ही त्या ठिकाणी असते. द लँड बिलॉंग्स टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑर द लार्ज स्केल लीसेस आर अलाउज द सबसिस्टन्स फार्मर्स टू रेज देअर क्रॉप्स अँड इन टर्न प्रोटेक्ट द ट्री सॅपलिंग्स. आता ही जी सिस्टम आहे टौंग्या कल्टिवेशन, याचा एक फायदा बघा कसा आहे की जे की जंगलं त्या ठिकाणी होते, ठीक आहे, जे की फॉरेस्ट एरियाज होते, तिथे काय करतात आजच्या घडीला पण बघा खूप सारे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात. ठीक आहे, की आम्ही यावर्षी 10 लाख झाडं लावणार, 1 कोटी झाडं लावणार, 10 कोटी झाडं लावणार. राईट, असे मोठे मोठे जे वादे आहेत ते त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आपल्याला करताना दिसतं. पण तुम्ही जर ॲक्च्युली प्रॅक्टिकली जर का जाऊन बघितलं ते झाडं एकपट लावल्या पण जातात. ठीक आहे, पण ते झाडं लावल्यावरती जोपर्यंत पावसाळा असतो 3-4 महिने ते झाडं जगतात आणि त्याच्यानंतर ते झाडं मरून जातात. राईट, कारण त्याला इरिगेशन भेटत नाही, त्याला व्यवस्थित केअर भेटत नाही. कधी जंगलामध्ये जे काही गुरं त्या ठिकाणी सोडलेले असतात ते काही डॅमेज करून जातात, तर त्या झाडांना प्रोटेक्शन बेसिकली भेटत नाही. राईट, आणि त्याच्यामुळे मोर दॅन 90% जो आहे, ठीक आहे, जे काही ट्री प्लांटेशन्स आहेत ते पूर्णपणे लॉस होऊन जातं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला जर का खरंमध्ये जर ट्री प्लांटेशन करायचं असेल आणि फक्त प्लांटेशन करून फायदा नाही, तर ते जर का झाडं खरंमध्येच मोठे व्हावे असं जर वाटत असेल, ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये हे टौंग्या कल्टिवेशन हे जे सिस्टम आहे हे खूप जास्त महत्त्वाचं आणि फायदेशीर आपल्याला ठरताना दिसून येतं. कारण काय बघा, ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं की साधारणपणे जे की फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, ऑफकोर्स फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी माउंटेन एरियाज असतात, तर ते काय करायचे की जंगलामध्ये जो काही ओपन पॅच त्या ठिकाणी लँडचा असायचा तिथे ते काय करणार, जे की प्लांट जे आहेत म्हणजे फॉरेस्ट ट्रीज जे आहेत ते काय करणार, प्लांटेशन करणार व्यवस्थित. आणि सपोज एका या डोंगरावरती जर का प्लांटेशन त्यांनी नवीन झाडांचं जर केलं, ठीक आहे, ते काय करायचे तिथल्या एखाद्या ट्रायबल फार्मरला सांगणार की बाबा हे डोंगरची जबाबदारी तुझ्याकडे. ठीक आहे, आणि तू काय करायचं, या झाडांची काळजी पण घ्यायची. ठीक आहे, आमच्या फॉरेस्टचे हे जे की झाडं आहेत लहान लहान यांना पाणी घालायचं, जे की देखरेख करायची असेल ती करायची. आणि त्यासोबत तुला वाटलं तर त्याच्या मधला जो काही एरिया असेल, ठीक आहे, त्या फॉरेस्ट ट्रीजच्या मधला,
तिथं तुला जर क्रॉप रेस करायचं असेल, मग तुझ्या घरच्या खाण्यापुरतं ग्रेन असेल किंवा लेग्युम्स असतील, पल्सेस असतील, त्या तू रेस कर आणि त्या तुझ्यासाठी तू ते वापर. पण हे जे मोठे फॉरेस्ट्रीज आहेत, हे जपण्याचं काम कोणाचं, त्या फार्मरचं राहणार. तर अशा पद्धतीमध्ये काय व्हायचं, मग ते फॉरेस्ट एरिया पण नॅचरली वाढायचा, केअर पण घेतल्या जायची त्या गोष्टीची, आणि त्या फार्मरला एक्झॅक्टली काय तो फायदा पण व्हायचा की त्याच्या घरच्या पुरतं जे काही धान्य वगैरे आहे ते त्याला मिळून जायचं. तर असं एकंदरीत हे जे सिस्टम आहे दॅट इज द टोंग्या कल्टिवेशन, ज्याला म्हणतात हिल कल्टिवेशन. So it is not merely the temporary use of the piece of land and the poverty level wage, but it is a chance to participate equitably in a diverse and sustainable agroforestry economy. बरोबर आहे की त्या ठिकाणी एका फार्मरला हे काय कुठल्या प्रकारे आपण त्याला काही रोजंदारी देतोय का, नाही, तर गव्हर्नमेंट काय करतंय, त्याला इक्वली त्याला पार्टिसिपेट करण्यासाठी जे आहे त्याला संधी देत आहे की तू पण तुझं पोट भर आणि जे की गव्हर्नमेंटचं आहे ती मदत पण कर, जेणेकरून त्या एरियामध्ये जंगल पण चांगल्या प्रमाणावरती डेव्हलप करता येईल. राईट. तर अशी ही आहे ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टम, ज्याला म्हणतात टोंग्या कल्टिवेशन. सो नाव द थर्ड सिस्टम वी हॅव दॅट इज द झॅबो कल्टिवेशन. काय म्हणतात त्याला, वी कॉल इट ॲज द झॅबो कल्टिवेशन. आता इथे काय आहे, ही पण एक बेसिकली इंडिजिनियस फार्मिंग सिस्टमच आहे दॅट इज प्रॅक्टिस्ड अगेन इन द नॉर्थ ईस्टर्न हिल एरियाज. ठीक आहे. तर नॉर्थ ईस्टर्नकडच्याच भागामध्ये ही प्रॅक्टिस केल्या जाते, आणि त्यातल्या त्यात टू बी स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर किक्रुमा विलेज जो आहे इन द फेक डिस्ट्रिक्ट ऑफ दी नागालँड, तिथं ही प्रॅक्टिस केल्या जाते. ठीक आहे. तिथून याचं ओरिजिन आहे बेसिकली. तर हे इम्पॉर्टंट आहे. झॅबो कल्टिवेशन हे कुठे केलं जातं, नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये तर केल्याच जातं, पण त्याच्यामध्ये पण जर स्पेसिफिक जर तुम्हाला विचारलं, झॅबो कल्टिवेशन दिस बिलॉंग्स टू द नागालँड स्टेट. ठीक आहे. नागालँड जे आपल्या इंडियाचं स्टेट आहे तिथनं हे तिथनं हे ओरिजिन झालेलं आहे फ्रॉम द विलेज किक्रुमा. काय आहे, किक्रुमा नावाचं एक विलेज आहे, आणि याचा जिल्हा कोणता पडतो, फेक. ओके. फेक डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी आहे, त्या जिल्ह्यामधून हे बिलॉंग करतं. तर हे नोट करून ठेवा. प्लेस ऑफ ओरिजिन जे आहे या सिस्टमचं विचारलं जाऊ शकतं. आता याच्यामध्ये बघा, झॅबो म्हणजे काय की इट इज द इम्पाऊंडिंग ऑफ वॉटर. काय आहे, पाण्याचं इम्पाऊंडिंग करणं. म्हणजे काय, तर पाणी जे आहे ते तुंबवल्या जातं एका जागेवरती. दिस सिस्टम रेफर्स टू द कॉम्बिनेशन ऑफ फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, लाईफस्टॉक अँड फिशरीज विथ वेल फाउंडेड सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन बेस. ठीक आहे. इथे काय केलं जातं, पाण्याचं त्या ठिकाणी आपण इम्पाऊंडिंग करतो, पाणी स्टोअर पण करतो, म्हणजे बेसिकली वॉटर हार्वेस्टिंग या ठिकाणी केल्या जाते. एक प्रकारे वॉटर हार्वेस्टिंग केल्या जाते, आणि या सिस्टीममध्ये फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, लाईफस्टॉक आणि फिशरीज हे एकत्रितपणे कसं इंटिग्रेटेड वेमध्ये आपल्याला करता येईल त्याचं त्या ठिकाणी मॅनेजमेंट बघितलं जातं इन दिस झॅबो कल्टिवेशन. आता बघा, इथे जे की रेन वॉटर आहे इट इज कलेक्टेड फ्रॉम द कॅचमेंट ऑफ अ प्रोटेक्टेड हिल टॉप्स ऑफ अबव 100% स्लोप्स इन अ पॉन्ड विथ सीपेज कंट्रोल. कल्टिवेशन जे आहे फुल्ली डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ वॉटर स्टोर्ड इन द पॉन्ड. इथे काय केलं जातं बघा, एक जर का वरचा जो की कॅचमेंट एरिया आहे, राईट, माउंटेनचा एरिया असेल तर ऑफकोर्स तिथे जे की पाऊस पडतो तर ते पाणी कसं ते साईडला वाहणार, राईट, आणि ते पाणी खाली वाहिलं की ते एका जागेवरती काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. ठीक आहे. तिथे इम्पाऊंड केलं जातं. त्याच पॉन्डमध्ये काय केलं जातं, फिशरीजसारखी ॲक्टिव्हिटी पण केल्या जाते. काय केलं जातं, मासे त्यामध्ये रिअरिंग केल्या जातात. माशाचं उत्पादन जे आहे ते शेतकरी घेऊ शकतात. त्यासोबतच त्याच पाण्याच्या बेसिसवरती त्याच्या खालच्या एरियाजमध्ये जे आहे ते शेती पण करतात, राईट. ॲग्रिकल्चर त्या ठिकाणी कॅरी आऊट करतात. पुन्हा तिथल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे की झाडं आहेत त्या झाडांना फॉरेस्ट एरियाज पण त्या ठिकाणी टिकवण्यासाठी मदत मिळते. त्याच पाण्यावरती लाईफस्टॉक रिअरिंग पण होतं, कारण की जे की फार्ममध्ये जे की प्रोड्यूस येतं, राईट, तर त्याच्यावरती फोडर पण त्या लाईफस्टॉकला मिळते, ती लाईफस्टॉक पण त्या ठिकाणी जगू शकते. सो अशी एकंदरीत ही जी आहे एक वेल इकोलॉजिकली बॅलन्स्ड ही सिस्टीम आहे. ठीक आहे. इट इज इकोलॉजिकली बॅलन्स्ड इंडिजिनियस फार्मिंग सिस्टम दॅट इज द झॅबो कल्टिवेशन. त्यामध्येच बघा की इन दिस इंडिजिनियस फार्मिंग सिस्टम इट इज प्रॅक्टिस्ड इन नॉर्थ ईस्ट हिल रिजन्स, राईट, आणि ओरिजिन जे आहे आपण याला बघितलं की किक्रुमा विलेज आहे, राईट. त्यासोबत इम्पाऊंडिंग ऑफ वॉटर आहे, आणि याच्यामध्ये फॉरेस्ट, ॲग्रिकल्चर, लाईफस्टॉक, फिशरीज काय एकत्रितपणे केल्या जाऊ शकतं बाय ऑल्सो कॉन्झर्वेटिंग द सॉईल अँड वॉटर, राईट. सो रेन वॉटर इथे कलेक्ट केलं जातं, राईट, आणि 100% जे आहे स्लोप्स जे असतात तर तिथलं जे काही पाणी आहे ते एका पॉन्डमध्ये कलेक्ट केलं जातं. सो देन वी हॅव द टाईप ऑफ फार्मिंग. ठीक आहे. आता याच्यामध्ये फार्मिंग जर आपण बघितले तर द टाइप्स ऑफ फार्मिंग रेफर्स टू द नेचर अँड द डिग्री ऑफ प्रोडक्ट्स ऑर द कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्ट being produced in a farm and the method of practice used in the farm.
सो सिस्टम ऑफ फार्मिंग याच्यामध्ये काय असेल की सिस्टम ऑफ फार्मिंग इट इज कन्सर्न विथ ऑर्गनायझेशनल सेटअप कसा असेल अंडर विच द फार्मिंग बीन रन. फॅक्टर्स बघा कुठकुठले असतात. एखादी जर का टाईप ऑफ फार्मिंग सिस्टीम कशी असेल, ठीक आहे, एखाद्या रिजनमधली ती कशावरती डिपेंड होते, तर काही त्याला फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. पहिलं आहे फिजिकल फॅक्टर, ठीक आहे. त्यामध्ये आता क्लायमेट कसं आहे, सॉईल टाईप कशी आहे, टोपोग्राफी कशी आहे. टोपोग्राफी म्हणजे तो भाग कसा प्लॅट्यूचा आहे, पठाळ भाग आहे, प्लेन एरियाज आहे, की मग तो हिली एरियाज आहे असा, राईट. तो हिली एरियाज जर का असेल तर तशी टोपोग्राफी आहे. तर त्यानुसार जे आहे टाईप ऑफ फार्मिंग सिस्टम चेंज होते. इकॉनॉलॉजिकल आणि इकॉनॉमिक आणि सोशल जर फॅक्टर बघितले तर अवेलेबिलिटी ऑफ कॅपिटल आणि लेबर किती आहे, ठीक आहे, त्या शेतकऱ्याकडे पैसा किती आहे इन्व्हेस्टमेंटला अवेलेबल, लेबर अवेलेबिलिटी कशी आहे, त्यानुसार फार्मिंग कोणती करायची ती ठरवल्या जाते. देन लोकेशन कुठे आहे प्रोसेसिंग प्लांटचं ते महत्त्वाचं आहे. नाहीतर ऊसाचं शेत आपण उभं केलं आणि जवळपास फॅक्टरीज नाही आहे ऊस क्रश करण्यासाठी, तर असं नको व्हायला. सो दॅट फॅक्टर्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. त्यासोबत मार्केटिंग फॅसिलिटीज आणि ट्रान्सपोर्टेशन जवळ आहे का, कारण की बघा आता फ्लावरिंगचं जर का आपण बिझनेस केला, ज्याला आपण काय म्हणतो फ्लोरिकल्चर म्हणतो, राईट. फ्लोरिकल्चर जर आपण बिझनेस केला तर त्यासाठी जे आहे मार्केट जवळ असणं किंवा मग ट्रान्सपोर्टेशन फास्टमध्ये होणं या खूप जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ते पण मेजर फॅक्टर्स प्ले करतात. आणि फार्मरचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते पण खूप जास्त महत्त्वाचं आहे, की त्याला इन्कम किती जनरेट करायचं आहे, त्याला घरच्या पुरतं खाऊन सुखी राहायचं आहे, की कमर्शियली खूप जास्त कमवण्याची त्याची इच्छा आहे, त्यासोबत प्रोडक्शन किती आहे, कॉस्ट मिनिमाइज किती होती आहे. तर असे पण एकंदरीत सगळे जे फॅक्टर आहेत दिस ऑल टुगेदर डिसाईड द टाईप ऑफ फार्मिंग इन अ पर्टिक्युलर एरिया. तर यामध्ये बघा क्लायमेटचा इफेक्ट जर आपण बघितला तर इम्पॉर्टंट फॅक्टर कोणते क्लायमेटमध्ये, की किती आवर्स ऑफ सनशाईन त्या ठिकाणी आहे, टेम्परेचर कसं आहे त्या एरियामधलं, रेंज काय येते, आणि रेनफॉल एकंदरीत किती आहे त्या एरियामधला. तर रेनफॉलवरतीच काय डिपेंड करतं की एखादी पर्टिक्युलर एरिया आहे तो ड्रायलँड एरिया आहे की मग तो कसा आहे, इट इज हॅव्हिंग गुड इरिगेटेड कंडिशन्स, राईट. इरिगेटेड कंडिशन्स आहेत का, तिथला रेनफॉल कसा आहे. कारण की बघा एखाद्या एरियामध्ये इरिगेशन जरी असलं तरीसुद्धा त्या एरियामध्ये पाऊस किती पडतो त्याच्यावरती डिपेंड करणार की इरिगेशन फॅसिलिटी पण किती दिवस तग धरू शकते, राईट. नाहीतर तुम्ही म्हणशाल ड्रायलँड एरियाजमध्ये जिथे पाऊसच खूप कमी आहे, सपोज राजस्थानसारखा एरिया जिथे की 300 ते 400 mm त्या ठिकाणी रेनफॉल पडतो, राईट. आणि आमच्याकडे इरिगेशन आहे, आमच्याकडे विहीर आहे, म्हणून तिथं तुम्ही जर ऊस लावला तर खरंच तिथं टिकू शकेल का तो ऊस, ठीक आहे, कारण तुमच्याकडे विहीर पण आहे, पण त्या विहिरीमध्ये पाणी तर टिकलं पाहिजे, तिथं पाऊस तर पडला पाहिजे. ते एरियामध्ये पाणीच नाही तेवढं तर कुठून अवेलेबल होणार, राईट. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतात बिफोर डिसाइडिंग एनी ऑफ द फार्मिंग सिस्टम ऑफ अ पर्टिक्युलर एरिया. त्यासोबतच बघा वे टू ओव्हरकम ऑन दिस क्लायमेटिक फॅक्टर्स काय, ग्रीन हाऊस त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. आर्टिफिशियल इरिगेशन सिस्टीम काही प्रमाणात आपल्याला मदत करते. न्यू व्हरायटीज अँड न्यू फार्म मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, आणि त्यासोबतच ॲग्री इन्शुरन्स आणि लाईफस्टॉकचं इन्शुरन्स जो आहे हे खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आता रिसेंटच्या एरियामध्ये आपण बघतोय. देन फार्मिंग सिस्टमचे टाईप जर बघितलं, सो बेस्ड अपॉन द पर्सेंटेज ऑफ इन्कम डिराइव्ड फ्रॉम द एंटरप्राइजेस. तर 3 प्रकारचे आपल्याला फार्मिंग सिस्टम दिसून येतात की किती पर्सेंट ऑफ इन्कम डिराईव्ह होतं. तर त्यामध्ये स्पेशलाइज्ड फार्मिंग आहे, डायव्हर्सिफाईड फार्मिंग आणि मिक्स्ड फार्मिंग आहे. तर 3 प्रकार आपल्याला इथे दिसून येतात. स्पेशलाइज्ड फार्मिंगमध्ये जर आपण बघितलं ना, जो की तुमचा मेजर सोर्स ऑफ इन्कम आहे, तर मोर दॅन 50% जो तुमचा इन्कम सोर्स आहे तो पर्टिक्युलर एकाच त्या ठिकाणी क्रॉपमधनं तुम्हाला आलेला दिसला पाहिजे, किंवा पर्टिक्युलर एकाच लाईफस्टॉक जो आहे त्याच्यामधनं आलेला दिसला पाहिजे, ठीक आहे. तर तशी फार्मिंगला आपण म्हणतो स्पेशलाइज्ड फार्मिंग. याचं एक्झाम्पल मी लास्ट लेक्चरमध्ये पण दिलं होतं, जसं की नाशिकच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे की ग्रेप फार्मर्स आहेत, ओके, ग्रेप फार्मर्स आहेत. तर हे जे फार्मर्स आहेत हे काय, दिज आर टाईप ऑफ स्पेशलाइज्ड फार्मिंग. त्यानंतर डायव्हर्सिफाईड फार्मिंग. डायव्हर्सिफाईड म्हणजे कसं की एकच पर्टिक्युलर क्रॉप नाही, आपला जो काही इन्कम आहे दॅट इज गेटिंग जनरेटेड फ्रॉम अ व्हरायटी ऑफ सोर्सेस. काही क्रॉप्समधनं जनरेट होतो, मग त्या क्रॉप्समध्ये पण काही हॉर्टिकल्चरल क्रॉप्स असू शकतात, व्हेजिटेबल्स असू शकतात, काही आपले सिरियल्स क्रॉप्स असू शकतात, काही पल्सेस पण असू शकतात. त्यासोबतच आपल्याकडे 2-4 गाई म्हशी पण असतात, राईट. सो लाईफस्टॉक पण आपल्याकडे आहे, गोट पण असू शकते, राईट. त्यासोबतच 1-2 आपल्याकडे काय आहे की हनीचं जे की रिअरिंग आहे, ॲपिकल्चर पण असू शकतं. तर एकंदरीत असं खूप सारी जे काही खिचडी आपल्याकडे त्या ठिकाणी होती, राईट. आणि ती डायव्हर्सिफाईड फार्मिंग जी आपण करत असतो तर ती याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो. देन थर्ड टाईप वी हॅव दॅट इज द मिक्स्ड फार्मिंग. मिक्स्ड फार्मिंगमध्ये काय, ही दिस इज टाईप इज ऑफ द सबसिस्टन्स टाईप. मिक्स्ड फार्मिंग म्हणजे काय, इट इज अ टाईप ऑफ सबसिस्टन्स फार्मिंग. याच्यामधनं फक्त काय फार्मरला जे आहे
स्वतःपुरतं जे की यील्ड आहे स्वतःच्या फार्मपुरतं आलं पाहिजे, तिथे खूप जास्त कमर्शियल त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्स त्या फार्मरचे नसतात. ठीक आहे. देन वी हॅव द सेकंड टाईप, दॅट इज द ऑन द बेसिस ऑफ फार्म साईज. शेतकऱ्याची फार्म साईज किती आहे त्यानुसार ठरतं की लार्ज स्केल फार्मिंग आहे की स्मॉल स्केल फार्मिंग आहे. ठीक आहे. फार्म साईज मोठी असेल तर दॅट इज लार्ज स्केल फार्मिंग, छोटी असेल तर स्मॉल स्केल फार्मिंग. ऑन द बेसिस ऑफ ॲन्युअल रेनफॉल, वर्षभरामध्ये किती पाऊस पडतो त्या बेसिसवरती ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफीड फार्मिंग अशा 3 प्रकारची फार्मिंग सिस्टम आपल्याला दिसून येते. ड्राय फार्मिंग म्हणजे काय, साधारणपणे लेस दॅन 750 mm. ओके, त्या फार्मिंग सिस्टमला आपण काय म्हणतो, ड्राय फार्मिंग. किती, लेस दॅन 750 mm जर का रेनफॉल वर्षभरामध्ये एखाद्या एरियात पडत असेल त्याला आपण म्हणतो ड्राय फार्मिंग. दुसरा आहे ड्रायलँड फार्मिंग, येथं 750 टू जवळपास 1150 mm पर्यंत जर का रेनफॉल त्या ठिकाणी पडत असेल तर अशा एरियाला वर्षभरात अशा एरियाजला आपण म्हणतो ड्रायलँड फार्मिंग. आणि जर का इफ द रेनफॉल इज ग्रेटर दॅन 1150 mm, ओके, खूप सारा जर का चांगला पाऊस त्या ठिकाणी पडत असेल तर त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ रेनफीड फार्मिंग. आता बघा ड्राय जी फार्मिंग आहे तर ड्राय फार्मिंगमध्ये देर इज अ हाय रिस्क ऑफ फेलियर. ठीक आहे. जे इथे काय आहे, जो की रिस्क आहे क्रॉप फेलियरचा तर तो खूप जास्त असतो ड्यू टू मॉइश्चर त्या ठिकाणी कमी पडू शकतं क्रॉप रेस करताना. ड्रायलँड फार्मिंगमध्ये ते जे मॉइश्चरमुळे जे की रिस्क असतात, ठीक आहे, किंवा पाऊस कमी पडेल वगैरे, तो रिस्क ड्रायलँड फार्मिंगमध्ये कमी आहे आणि सगळ्यात कमी तर रेनफीड फार्मिंगमध्ये. इनफॅक्ट रेनफीड फार्मिंगमध्ये पाऊस बघा खूप जास्त, इट इज ग्रेटर दॅन 1150 mm रेनफॉल पर इयर. त्याच्यामुळे इथे जे आहे इथे तुम्हाला ड्रेनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे. इथे वॉटर लॉगिंग जो आहे तो एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे. तर ड्राय फार्मिंगमध्ये कमी पाण्यामुळे शेतीचं नुकसान होऊ शकतं. रेनफीड फार्मिंगमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे, वॉटर लॉगिंग कंडिशन झाल्यामुळे, फ्लडिंग असल्यामुळे नुकसान होऊ शकतं. ठीक आहे. तर रेनफीड फार्मिंगमध्ये शेतकरी जास्त फोकस करतो की आपल्याला शेतामधनं पाणी बाहेर काढायचं आहे का आता पाऊस जास्त आहे. आणि ड्राय फार्मिंगमध्ये शेतकऱ्याचा प्रयत्न असतो की वॉटर कसं जे पडलं, वेअर द ड्रॉप इट इज फॉलिंग, त्या ठिकाणीच आपल्याला ते वॉटर कॉन्झर्व करायचं आहे. राईट. तर असे एकंदरीत ते ऑब्जेक्टिव्स त्याचे व्हॅरी करतात डिपेंडिंग अपॉन द रेनफॉल ऑफ अ पर्टिक्युलर रिजन. The third type we have, that is the on the basis of value of products or income or the comparative याचे ॲडव्हान्टेजेस कसे आहेत त्या बेसिसवरती आपण बघितलं 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. एक आहे एक्सटेन्सिव्ह फार्मिंग अँड द सेकंड वन वी हॅव दॅट इज द इंटेन्सिव्ह फार्मिंग. तर यामध्ये बघा एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय, की एक्सटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये काय आहे की लार्ज लँड एरिया एका शेतकऱ्याकडे असतो. ठीक आहे. लार्ज लँड एरिया एका पर्टिक्युलर शेतकऱ्याकडे आहे आणि त्यासोबत त्याच्याकडं इन्व्हेस्टमेंट जी आहे, ठीक आहे, तर पर युनिट एरिया जर का आपण बघितलं, पर युनिट एरिया जी इन्व्हेस्टमेंट असेल ती कशी असते, याची इन्व्हेस्टमेंट जो आहे तो कसं करतो, लो त्या ठिकाणी ठेवत असतो. इट इज लो. ठीक आहे. कमी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यामधनं मग त्याला, कारण की त्याच्याकडे लँड एरिया जास्त आहे, त्याचं जास्त लक्ष दिलं जाऊ शकत नाही, तिथे त्याला काय ह्युमन लेबर जो आहे, लेबर रिक्वायरमेंट पण कशी असते इथे कमी असते. ठीक आहे. इन एक्सटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टम. तर त्याचं जे की इन्कम आहे पर युनिट बेसिसवर, म्हणजे याची प्रोडक्टिव्हिटी जर का आपण बघितली, प्रोडक्टिव्हिटी जर का आपण एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये बघितलं तर ती लो असते नेहमी. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. आणि इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर म्हणजे कसं, एका शेतकऱ्याकडे सपोज 1-2 एकर 3 एकरपर्यंत समजा शेती, 5 एकरच्या खाली त्याच्याकडे शेती आहे, तर नॅचरली त्याच्याकडे कसं आहे, लेस लँड एरिया अवेलेबल आहे. ठीक आहे. लेस लँड एरिया त्याच्याकडे अवेलेबल आहे, पण त्याच्याकडे मग काय, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी, त्या शेतावरती चांगली मॅनेजमेंट करण्यासाठी त्याच्याकडे लेबर घरामधलं अवेलेबल आहे चांगलं. ठीक आहे. सो ही हॅज गुड अमाऊंट ऑफ लेबर इथे अवेलेबिलिटी त्याच्याकडे जास्त आहे. आणि पर युनिट एरिया याचा इन्व्हेस्टमेंट जर का बघितला तर तो कसा आहे, जास्त असतो. ठीक आहे. त्यामुळे याची जी की नॅचरली जी की प्रोडक्टिव्हिटी आहे पर युनिट एरिया, हा किती इन्कम कमवतो ते जर आपण बघितलं तर तो जास्त असतो इन इंटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टम. ओके. देन अदर टाईपमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला रँचिंग आहे किंवा पॅस्टोरल फार्मिंग आहे. म्हणजे एखाद्या आपल्याकडे जे आहेत ते आपण गुरं सांभाळतो. राईट. आपण बघतो की गावाकडे आपण कधी ट्रॅव्हल करत असताना आपल्याला रस्त्यामध्ये खूप सारे 100-200 मेंढ्या असतील किंवा बकऱ्या असतील, ते घेऊन जाणारे चरवय जे असतात ते आपल्याला दिसून येतात. राईट. तर ते काय करतात, ओपन जे पॅस्चर लँड त्या ठिकाणी अवेलेबल असतात जंगलातल्या, तर तिथे त्या ठिकाणी त्यांना चरायला घेऊन जातात आणि त्या बेसिसवर त्यांची जी आहे ती ॲनिमल हजबंड्री ॲक्टिव्हिटी जी आहे ती चालत असते. तर एकंदरीत त्याला आपण म्हणतो, वी कॉल इट ॲज द पॅस्टोरल फार्मिंग ऑर द रँचिंग. त्यानंतर दुसरं याच्यामध्ये प्रकार आहे इरिगेटेड ऑर द गार्डन लँड फार्मिंग. तर इरिगेटेड ॲग्रिकल्चर जे असेल त्यासोबत जे की गार्डन लँड, म्हणजे इथे आपण व्हेजिटेबल वगैरे जे आहे त्याचं आपण कल्टिवेशन करू शकतो.
थर्ड टाईप वी हॅव दॅट इज द ऑर्गॅनिक फार्मिंग, जिथं आपण ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस फॉलो करतो, राईट, विदाउट यूज ऑफ एनी ऑफ द केमिकल इन्सेक्टिसाइड्स असतील, फर्टिलायझर्स असतील, त्याचा आपण तिथे वापर करत नाही. अँड द फोर्थ वन वी हॅव दॅट इज द लँडलेस लाईफस्टॉक फार्मिंग. तर ज्याच्याकडे त्या ठिकाणी लँडलेस म्हणजे काय, ज्याच्याकडे जमीन नाहीच आहे पण त्याला लाईफस्टॉक फार्मिंग करायची, त्याच्याकडे खूप साऱ्या गायी आहेत, राईट, तर 100, 200, 500 गायी त्यांच्याकडे असतात, राईट. तर असे जे काही लाईफस्टॉक आहेत ते काय करतात, फ्रॉम रिजन टू रिजन जे आहे ते काय करत राहतात, फिरत राहतात, राईट. तर एक पर्टिक्युलर एरियामध्ये एका रिजनमध्ये ते थांबतात, तिथनं त्या ठिकाणी चरणं झालं की त्यानंतर पुढच्या रिजनकडे ते काय करतात, ट्रान्सफर होत राहतात. तर अशी एकंदरीत जी आहे त्यांची लाईफस्टॉक फार्मिंग सिस्टम आपल्याला दिसून येते. आता बघा, जे एक मी तुम्हाला थोडंसं ओव्हरलुक दिलं होतं, इथे आपण थोडंसं डिटेलिंगमध्ये बघूया. स्पेशलाइज फार्मिंग म्हणजे काय बघा, मेजर एंटरप्राइज जो असतो याच्यामधला हा साधारणपणे मोर दॅन 50% जो आहे ऑफ द टोटल फार्म इन्कम त्याचा त्या पर्टिक्युलर एका त्या बिझनेसमधनं येत असतो, राईट. जसं की ग्रेप्सचा फार्मर मी तुम्हाला सांगितलं की जो काही नाशिक रिजनमधला ग्रेप्सचा फार्मर आहे, तर त्यांना माहिती आहे की आपलं जे काही इन्कम आहे, मेजर सोर्स ऑफ इन्कम जो आहे आपला तो काय आहे, दॅट इज द ग्रेप्स. त्यांचं जेवढं इन्कम असेल, सपोज त्यांनी वर्षाकाठी जर का 10 लाख रुपये जर का कमवले एखाद्या शेतकऱ्याने, ठीक आहे, 10 लाख रुपीज जर का एखाद्या शेतकऱ्याने जर वर्षाकाठी कमवले, तर त्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये जे आहेत ना, ते त्याचे साधारणपणे त्या ग्रेप्समधनंच त्या ठिकाणी त्याला इन्कम मिळतो. तर अशा शेतकरी जो असतो तर तो काय करत असतो, ही इज डुईंग द स्पेशलाइज्ड फार्मिंग, ठीक आहे. मग काही जे शेतकरी असतात, आता द्राक्षाचं झालं, तसंच काही शेतकरी असतात ते डेअरी फार्मिंग करत असतात, डेअरी त्यांचा इन्कम सोर्स मेन असतो. काही जण पोल्ट्रीचा बिझनेस करत असतात, काही जण शुगर केनचा करत असतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला काय, शुगर केन जो आहे तो मेजरली आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तिकडे ॲश्युअर्ड सोर्स ऑफ इन्कम काय आहे, दॅट इज द शुगर केन. सातारा असेल, सांगली असेल, काहीचा पुण्याचा भाग असेल, नगर जिल्हा असेल, राईट, राहुरी कृषी विद्यापीठाच्या आसपासचा जो काही एरिया आहे, तर कम्प्लिटली तुम्हाला तिथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला शुगर केनचा जो काही बेल्ट आहे हा मेजर त्या ठिकाणी दिसून येईल. सो तिथे काय आहे, स्पेशलाइज फार्मिंगच एक प्रकारे ते शुगर केनची केल्या जाते, आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे ह्या एरियाजमध्ये जे आहे तुम्हाला साखर कारखाने जे ते मेजरली आपल्याला दिसून येतात. आणि बेसिकली त्या एरियाजमधले जे काही पॉलिटिक्स आहे ती पण बेसिकली त्या शुगर केन जे आहे त्या क्रॉपच्या अराउंड रिव्हॉल्विंग होताना आपल्याला दिसून येते, राईट. सो या सिस्टमचे जर का आपण ॲडव्हान्टेजेस जर का बघितले, सो इफिशियंट युटिलायझेशन ऑफ लँड, लेबर अँड इक्विपमेंट त्या ठिकाणी होतं या स्पेशलाइज फार्मिंगमध्ये. बेटर मॅनेजमेंट अँड मार्केटिंग करता येतं, कारण की एकच पर्टिक्युलर 1-2 क्रॉप्सवरच फोकस असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, त्यांची स्किल आहे ती काय, इफिशियन्सी स्किल आहे ती कशी जास्त इन्क्रीज त्या ठिकाणी झालेली दिसून येते. देन वी हॅव डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत याच्यामध्ये, की ग्रेटर रिस्क. बघा, एखाद्या वेळेस जर का अंगूर आलेत आणि त्याच्यावर जर का पाऊस झाला, ठीक आहे, झोडपा बसला, गारपीट झाली, तर बऱ्याचदा आपण बघतो की जे की करोडोचे गाड्यांमध्ये फिरणारे जे शेतकरी आहेत, राईट, फ्रॉम दॅट रिजन, दॅट इज नाशिक रिजन, तर ते पण बऱ्याचदा आपल्याला रडताना दिसून येतात. कारण की तिथं रिस्क ऑफ फेलियर जो आहे तो पण तेवढा जास्त आहे, राईट. कारण की आपण एका फार्मवरती शेती करत असतो म्हणजे बेसिकली आपण काय एक प्रकारे थोडा जुगारच खेळल्यासारखा असतो, राईट. कधी पाऊस येईल, कधी वारा येईल, कधी गारपीट पडेल, काही सांगता येत नाही, राईट. आलेलं जे की पीक आहे ते तोंडाचा घास कधी कधी निसटताना दिसून येतो शेतकऱ्यांना, राईट. त्यामुळे इथे जे आहे ग्रेटर रिस्क जे आहे अशा शेतीमध्ये आपल्याला दिसून येते. कारण की एकदा जर का अंगूर गेले, ठीक आहे, नुकसान जर झालं एक पर्टिक्युलर क्रॉपचं, तर दुसरा सोर्स ऑफ इन्कम त्या शेतकऱ्याकडे काही राहत नाही. सपोज एखादा जर पोल्ट्रीची जर का फार्मिंग करत असला, त्याची कोंबडीची त्याने एक बॅच लावलेली आहे, राईट, आणि त्या बॅचमध्ये जर का 1-2 कोंबड्या जर का आजारी पडल्या, लक्ष दिलं गेलं नाही, तर पूर्णची पूर्ण बॅच जी आहे ती रातोरात जे आहे हजारो कोंबड्या मरतात, राईट. आणि तिथं शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आपल्याला दिसून येतो. सो याच्यामध्ये स्पेशलाइज फार्मिंगमध्ये स्पेशलायझेशन आहे, जी प्रोडक्टिव्हिटी आहे, इन्कम जो आहे तो फोकस्ड असतो, इफिशियन्सी जास्त वाढलेली दिसते. पण ह्या ग्रेटर रिस्क असल्यामुळे याच्यामध्ये शेतकरी जे आहेत थोडं घाबरतात आणि त्याच्यामुळे शेतकरी जे आहेत ते प्रेफर करतात टू गो फॉर द डायव्हर्सिफाईड फार्मिंग. इथले जे फर्टिलिटी ऑफ सॉईल आहे ही जी आहे ती मेंटेन केल्या जाऊ शकत नाही जास्त वेळ, कारण की सिंगल क्रॉप त्या ठिकाणी मेजरली लावल्या जातो. सो त्याचे जे डिमेरिट्स आपण जर बघितले स्पेशलाइज फार्मिंगचे, तर जे की स्टेबिलिटी इन इन्कम त्या ठिकाणी नसतो, राईट. तिथे रिस्क ऑफ फेलियर जास्त आहे. त्याच्यामुळे जे शेतकरी मग काय होतं, डायव्हर्सिफाईड फार्मिंगकडे जास्त आपल्याला वळलेले दिसून येतात. स्पेशली इन इंडियामध्ये तरी डायव्हर्सिफाईड फार्मिंग जी आहे ती मोस्टली प्रेफर केल्या जाते आणि रेकमेंडेड पण आहे फॉर दी फार्मर्स. कारण की बघा, कधी कधी काय होतं, भाव पण त्या ठिकाणी फ्लक्च्युएशन होत असतात. एखादा तुमचा शेतीमाल जरी त्या ठिकाणी निघून आला तरीसुद्धा त्याचं जे की मार्केटिंगचं जे की प्राइजेस आहेत ते फ्लक्च्युएशन होताना आपल्याला जास्त करून दिसून येतात.
सो डायव्हर्सिफाईड फार्मिंग काय आहे बेसिकली, इथं नंबर ऑफ एंटरप्राइजेस, ठीक आहे, मोर दॅन 1-2 एंटरप्राइजेस आपल्याला दिसून येतात जे त्या ठिकाणी शेतावरती केल्या जातात, आणि नो सिंगल एंटरप्राइज इज रिलेटिव्ह मोर इम्पॉर्टंट. इथे कसे सगळेच एंटरप्राइज जे आहे इक्वली जवळपास इम्पॉर्टंट असतात. काही क्रॉप्स पण इथे लावले जातात, लाईव्हस्टॉक पण त्या ठिकाणी सांभाळले जाते, फिशरी पण काही भागामध्ये केल्या जाते. काही भागात आता फिशरी नसू शकते, याच्या जागेवर पोल्ट्री असू शकतं, ठीक आहे. काही भागात पोल्ट्री नसेल, काही भागामध्ये काय असेल या जागेवरती डक्स त्या ठिकाणी सांभाळल्या जातात, काही भागात डक्स नसतील, याच्या जागेवर ॲपिकल्चर आपल्याला दिसून येतं. तर बेसिकली आपण बघायला गेलं तर वेगवेगळ्या रिजन्समधल्या वेगवेगळ्या पॅटर्ननुसार जे आहे ती डायव्हर्सिफाईड फार्मिंग जी आहे ती डेव्हलप होत असते डिपेंडिंग अपॉन द लोकल बेनिफिट्स अँड डिमेरिट्स, राईट. तर याचे ॲडव्हान्टेजेस बघा, बेटर यूज ऑफ रिसोर्सेस त्या पर्टिक्युलर रिजनचे केल्या जाऊ शकतात इन दिस डायव्हर्सिफाईड फार्मिंग. रिस्क इज रिड्युस्ड, सगळ्यात मोठा बेनिफिट जो आहे जो शेतकऱ्यांना सध्याचा लागतो दॅट इज द रिस्क जी आहे ती त्या ठिकाणी कमी होताना दिसून येते. देन रेग्युलर अँड क्विकर जे रिटर्न्स आहेत दॅट कॅन बी ऑप्टेन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत की मार्केटिंगमध्ये इथे जो आहे तिथं शेतकऱ्याचा जीव इथे आपल्याला जाताना दिसतो, कारण की मार्केटिंग इथे काय होते इन्सफिशियंट आहे, कारण की त्याच्याकडे जे काही प्रोडक्ट्स त्या ठिकाणी निघतात, राईट. तर आता बघा स्पेशलाइज्ड फार्मिंगमध्ये कसं आहे, एक अख्खी गाडीचं कंटेनर तुम्ही काय करू शकता, एक्सपोर्ट करू शकतात, कारण की तो शेतकरी पर्टिक्युलरली एक दोन प्रोडक्टवरच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेत असतो. पण डायव्हर्सिफाईड फार्मिंगमध्ये काय होतं की वर्षकाठीचं इन्कम जर का बघितलं तर 10 क्विंटल्स ऑफ सपोज त्याला वीट होणार, ठीक आहे, 2 क्विंटल्स त्याला काय होणार पल्सेस होणार, ठीक आहे. त्यासोबत एक रँडमली सांगतो, ठीक आहे, त्यासोबतच त्याच्याकडे काय 2-4 त्या ठिकाणी ॲनिमल्स असणार, ठीक आहे. त्याचं जे काही दूध आहे तर ते किती निघणार, एक साधारणपणे एका दिवसामागे त्याचं 5-6 लिटर दूध निघणार, ठीक आहे, 6 लिटर मिल्क त्याला मिळणार. तर असं जे खूप कमी इन्कम त्याला असतो, मग त्याने ते 6 लिटर दूध कुठे विकायचं, ते 2 क्विंटल पल्सेस कुठे विकायच्या, त्या 10 क्विंटल जो वीट आहे तो कुठे विकायचा. तेच कम्पॅरेटिव्हली स्पेशलाइज्ड फार्मिंगमध्ये कसं असतं, एकच गोष्ट असते, 1-2च गोष्टी असतात त्याच्याकडे. सपोज 1000 क्विंटल त्याच्याकडे जर का वीटच असतं तर तो काय करू शकतो, दूर त्या ठिकाणी एक्सपोर्ट करू शकतो, दुसऱ्या राज्यांमध्ये त्याचं ग्रेन पाठवू शकतो आणि बेटर प्राइजेस जे आहेत त्या फेच करू शकतो. पण इथे खूप साऱ्या गोष्टी असल्यामुळे जे आहे ना, मार्केटिंग करणं जे आहे ते आपण जे जनरली एका फार्मरच्या बेसिसमध्ये जर बघितलं तर त्याला ते शक्य होत नाही, ठीक आहे. त्यासाठी त्याला एक्स्ट्रा जी यंत्रणा आहे, मग ते कोऑपरेटिव्ह सिस्टीम असेल वगैरे, तर त्याची गरज पडताना इथे आपल्याला दिसून येते. इनइफेक्टिव्ह सुपरविजन आणि मिसमॅनेजमेंट, इथं मिसमॅनेजमेंट होण्याचे चान्सेस काहीसे जास्त असतात. इथं त्या शेतकऱ्याचा अनुभव जो आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, त्याची कसब इथे आपल्याला लागताना दिसून येते, ठीक आहे. त्याला ते गाई पण सांभाळता आलं पाहिजे, त्याला शेती पण त्या ठिकाणी क्रॉप व्यवस्थित कळाले पाहिजे, राईट. तर त्याच्यामुळे त्याचं सुपरविजन आणि मिसमॅनेजमेंट होण्याचे चान्सेस इथे जास्त असतात, राईट. कारण की 17 कामं असतात, एका कामावरती फुल्ली फोकस करता येणं शक्य होत नाही. एक अजून डिसएडव्हान्टेज याचा असा आहे की बेटर इक्विपिंग ऑफ द फार्म इज नॉट पॉसिबल, की हॉर्टिकल्चरल क्रॉपसाठी जे आहे रिक्वायरमेंट जे इक्विपमेंटचं ते काहीसं वेगळं असतं, सिरियल क्रॉपसाठी वेगळं असतं, ॲनिमलसाठी काही वेगळे इक्विपमेंट लागतात. तर त्याच्यामुळे सगळ्याच याचे इक्विपमेंट ठेवणं ते काय पॉसिबल होत नाही इन दिस डायव्हर्सिफाईड फार्मिंग. त्यानंतर तिसरं जे आपण फार्मिंग सिस्टम बघितलं तर दॅट इज द मिक्स्ड फार्मिंग. इथे बघा कॉम्बिनेशन ऑफ 2 or more दॅन इंडिपेंडेंट ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस जे आहेत ते एकाच शेतावरती केल्याने आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये बघा इन मिक्स्ड फार्मिंग सिस्टम इन्कम जो आहे फ्रॉम द लाईव्हस्टॉक सेक्टर इट शुड बी ॲटलिस्ट 10 to 49%. हे नोट करून ठेवा, ठीक आहे. हे एक्झामला येऊ शकतं की डायरेक्ट 1 line स्टेटमेंट तुम्हाला याच्याबद्दल येऊ शकतो की इन मिक्स्ड फार्मिंग सिस्टम जे इन्कम आहे फ्रॉम द लाईव्हस्टॉक सेक्टरमधनं तो किती असला पाहिजे, कमीत कमी दॅट शुड बी 10 to 49%च्या रेंजमध्ये आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणणार मिक्स्ड फार्मिंग सिस्टम. याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, इफिशियंट यूज ऑफ लँड, लेबर, इक्विपमेंट अँड अदर रिसोर्सेस, प्रॉपर यूज ऑफ बाय प्रोडक्ट होऊ शकतो, प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट अँड बेटर इन्कम थ्रू आउट द इयर. डिसएडव्हान्टेज याचा जर बघितला तर इनइफेक्टिव्ह सुपरविजन, अगेन लाईक द डायव्हर्सिफाईड फार्मिंग सारखंच इथे खूप साऱ्या गोष्टी केल्यामुळे मिसमॅनेजमेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बेटर इक्विपिंग ऑफ द फार्म जे आहे ते पण पॉसिबल इथे होत नाही. एक याच्यामध्ये सांगायचं राहिलं स्पेशलाइज्ड फार्मिंगमध्ये पण हे नोट करून ठेवा, ठीक आहे, की स्पेशलाइज्ड फार्मिंग म्हणजे काय की इथला जो की मेजर एंटरप्राइज आहे दॅट कॉन्ट्रीब्यूट मोर दॅन 50% ऑफ द टोटल फार्म इन्कम जो आहे ना तो त्या एका पर्टिक्युलर प्रोडक्टमधनं येत असतो. हे मेजर एंटरप्राइजमधनं येतं इन दिस स्पेशलाइज्ड फार्मिंग. हे पण एक्झामला येऊ शकतं, ठीक आहे, की किती टक्के 60%, 50%, 90% ऑफ द इन्कम असला पाहिजे. तर ते त्या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे दॅट इज मोर दॅन 50%, ठीक आहे.
that income should be from a particular enterprise in specialized farming. ठीक आहे. देन वी हॅव द लार्ज स्केल फार्मिंग. लार्ज स्केल फार्मिंगमध्ये बघा साईज ऑफ द हर्ड असेल, फ्लॉक असेल, हा कसा जास्त असतो आणि यासाठी ऑफकोर्स लँड, लेबर आणि कॅपिटल पण नॅचरली जास्त लागणार आहे. ॲडव्हान्टेजेस बघा याचे काय काय, की पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ते कसं आहे, लेस आहे, राईट. देन मेकनायझेशन ऑफ द फार्म ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिसून येतात. इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ लँड, लेबर अँड बाय प्रोडक्ट इज देअर. इझी टू फायनान्स अँड बेटर मार्केटिंग जे आहे ऑफ प्रोडक्ट त्या ठिकाणी केल्या जाते. डिसॲडव्हान्टेजेस काय, लार्ज स्केल फार्मिंगची रिस्क इज हाय, राईट. जास्त इन्व्हेस्टमेंट असते त्यामुळे रिस्क पण नॅचरली हाय असते. नॅचरल कॅलॅमिटीज येऊ शकतात. लेबर जर काय अवेलेबल झालं नाही, राईट, तर त्या ठिकाणी मोठी प्रमाणावरती जी शेती आहे हे कोण करणार, हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण की ते स्मॉल फार्मिंग असलं तर एखादं लेबर अवेलेबिलिटी नसली तरी घरच्या माणसांच्या मदतीने आपण शेती करू शकतो. पण त्या जेव्हा लार्ज स्केल फार्मिंग ज्यावेळेस असते त्यावेळेस लेबरवरती डिपेंडन्सी आपली खूप जास्त वाढताना दिसून येते. त्यामुळे त्यानंतर प्राईसचं फ्लक्च्युएशन पण एक मेजर रिस्क असू शकते. देर मे बी डिफिकल्टीज इन सुपरविजन. मोठ्या एरियावरती लक्ष कसं ठेवायचं, सो देर मस्ट बी दॅट स्किल की मोठ्या फार्म्सवरती लक्ष कसं ठेवणार, त्यासाठी प्रॉपर सुपरवायझर्स असणं गरजेचे आहे. देन स्मॉल स्केल फार्मिंग बघा, साईज ऑफ हर्ड किंवा फ्लॉक जो आहे ते स्मॉल आहे, इझिली मॅनेज केलं जातं बाय फॅमिली लेबर अँड रिक्वायर्स लेस कॅपिटल ऑल्सो. ॲडव्हान्टेजेस इथे बघा, रिस्क कशी आहे, लो आहे ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज. प्राईस फ्लक्च्युएशनमुळे जो काही रिस्क आहे तो कमी होतो. सुपरविजन इफेक्टिव्हली केले जाते. पण याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे की पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ती हाय होते. ठीक आहे, एक युनिट जे आहे ते प्रोड्यूस करण्यामागची जर का आपण कॉस्ट बघितली ती कशी इथे हाय पडते, राईट. कारण की आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेस आपण कमी त्या ठिकाणी समजा आपल्या घरामध्ये आपण जर बघितलं की 4 लोकांचं जर का स्वयंपाक करायचा असला तर त्याचा जर का आपण खर्च जर बघितला तो त्या ठिकाणी जास्त असतो कम्पेअर्ड टू 100 जणांच्या मेसवरती जेव्हा आपण जेवण करतो, राईट. तर मेसचा जो काही खर्च आहे तो कसा असतो, तो कमी असतो पर युनिटमध्ये जर बघितला तर. सो नॅचरली तोच लॉजिक जे आहे ते इथे लागतं की स्मॉल स्केल फार्मिंगमध्ये जे आहे ते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ते थोडंसं हाय जाताना आपल्याला दिसून येतं. मेकनायझेशन ऑफ द फार्म ॲक्टिव्हिटीज इथे पॉसिबल नाही होत कारण की ऑफकोर्स लँड एरियाच कमी आहे आणि फार्मर डोंट गेट एम्प्लॉयमेंट राऊंड द इयर. शेतीच छोटी आहे, राईट. त्याच्यामुळे त्याला एम्प्लॉयमेंट जे आहे, काम करण्यासाठी जी काही संधी आहे ग्रो होण्याची, ती खूप लिमिटेड त्या ठिकाणी स्मॉल स्केल फार्मिंगमध्ये दिसून येते. देन वी हॅव द ड्राय फार्मिंग, राईट. हे मी पहिले सांगितलं तुम्हाला की ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफीड फार्मिंग हे नोट करून ठेवा की कोणत्याला किती रेनफॉल त्या ठिकाणी असतो. लेस दॅन 750 mm फॉर ड्राय फार्मिंग. ड्रायलँड फार्मिंगमध्ये मोर दॅन 750 अँड लेस दॅन 1150 mm रेनफॉल. रेनफीड फार्मिंगमध्ये मोर दॅन 1150 mm रेनफॉल इट इज देअर ॲन्युअली. आता ड्राय फार्मिंगमध्ये बघा, फार्मिंग इन अन एरिया वेअर द रेनफॉल इज डेफिशियंट, बरोबर आहे. जिथं पाऊस कमी आहे आणि त्या ठिकाणी हाय विंड वेलॉसिटी जर का असेल त्यामुळे काय होतं, हेवी वॉटर लॉस आपल्याला होताना दिसून येतो आणि त्यामुळे ॲश्युअर्ड सोर्स ऑफ आर्टिफिशियल इरिगेशनची गरज त्या ठिकाणी पडताना आपल्याला दिसते. त्यामुळे ड्राय फार्मिंगमध्ये आहे देर इज हाय रिस्क ऑफ फेलियर ड्यू टू द लेस मॉइश्चर अवेलेबल. त्यासोबत बघा आता इंटेन्सिव्ह फार्मिंग, बरोबर आहे. इथे काय, मोर कॅपिटल जे आहे इट इज युज्ड ऑन अ स्मॉल एरिया. खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतात इन स्मॉल एरिया, राईट, इन दिस इंटेन्सिव्ह फार्मिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये काय, इट कॅन इन्व्हॉल्व द केमिकल्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, ग्रोथ रेग्युलेटर्स, राईट, हॉर्मोन्स वगैरे जे आहेत त्याचा आपण इथे वापर करू शकतो. इट प्रोव्हाइड्स बेसिकली लार्ज क्वांटिटी ऑफ रिलेटिव्ह चीप फूड. इंटेन्सिव्ह फार्म जे असतात सो दॅट आर प्रॉफिटेबल, राईट. देन एक्सटेन्सिव्ह फार्मिंग जर का बघितली तर एक्सटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये काय होतं, एक असं ॲग्रिकल्चरलचं प्रोडक्शन सिस्टम आहे जिथे काय होतं, स्मॉल इनपुट्स ऑफ लेबर, फर्टिलायझर्स अँड कॅपिटल त्या ठिकाणी यूज केला जातो रिलेटिव्ह टू द लँड एरिया, ठीक आहे, बिंग फार्म्ड. तर इथे बघा, सपोज आता इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर आपण बघितली आणि एक आहे एक्सटेन्सिव्ह, ठीक आहे. तर इंटेन्सिव्हमध्ये जर का पर एकर बेसिसवरती आपण बघितलं ना तर आपल्याला जर का 2 ते 3 माणसं जर का लागत असतील, 2 पर्सन जर का काम करत असतील, 2 पर्सन जर काम करत असतील, तेच एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरवरती ना 0.5 त्या ठिकाणी पर्सन त्या ठिकाणी अवेलेबल होतं पर एकर बेसिसवरती. एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर साधारणपणे सांगायचं काय मला की इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरवरती कमी लँड एरियावरती जास्त लोक काम करू शकतात आणि एक्सटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये जे आहे खूप कमी त्या ठिकाणी लेबर आहे ते अवेलेबल होतं पर एकर बेसिसवरती. तेच इथं सांगितलं आहे बघा की जे की इनपुट्स आहेत, जसं लेबर आहे तसंच दुसरे पण इनपुट जसे की फर्टिलायझर, कॅपिटल वगैरे असेल तर ते जे आहे ते खूप कमी त्या ठिकाणी अवेलेबल होतं पर युनिट लँड एरिया जर आपण बघितलं तर.
सो शीप आणि कॅटल फार्मिंग जे आहे ते त्याचं एक बेसिकली उदाहरण आहे. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग सिस्टम जे आहे दिस आर स्ट्रॉंगली डिपेंड अपॉन द नॅचरल फॅक्टर्स, राईट. एक्सटेन्सिव्ह फार्मिंगचे ॲडव्हान्टेजेस बघा काय काय, की मेकनायझेशन कॅन बी यूज्ड मोर इफेक्टिवली, राईट. लेस लेबर पर युनिट एरिया इज रिक्वायर्ड. ॲनिमल वेलफेअर त्या ठिकाणी होते. त्यानंतर लोअर रिक्वायरमेंट ऑफ इनपुट सच एज फर्टिलायझर्सची गरज पडते. देर इज लोकल एन्व्हायरमेंट अँड सॉईल जे आहे असतात इट इज नॉट डॅमेज्ड, कारण इथं ओव्हर यूज जे आहे केमिकल्सचा होत नसतो. केमिकल नॅचरली कमी वापरले जातात, त्यामुळे सॉईल वगैरे काही डॅमेज इथे होताना आपल्याला दिसत नाही. डिसॲडव्हान्टेजेस याचं एकच आहे की यील्ड जो असतो इट इज मच लोअर दॅन द इंटेन्सिव्ह फार्मिंग इन शॉर्ट टर्म. ठीक आहे. तर जे काही यील्ड त्या ठिकाणी ह्या एक्सटेन्सिव्ह फार्मिंगमधनं आपल्याला अवेलेबल होते पर युनिट बेसिसवर प्रोडक्टिव्हिटी जी आहे बेसिकली यील्डच्या अपेक्षा आपण याला प्रोडक्टिव्हिटी म्हणूया. ठीक आहे, की पर युनिट लँड एरियाच्या बेसिसवर जर काही यील्ड बघितलं तर ते कसं आहे आपल्याला इथे कमी असताना दिसून येतं इन एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. देन रँचिंग ऑर द पॅस्टोरल फार्मिंगमध्ये बघितलं तर हे काय, इट इज बेसिकली द प्रॅक्टिस ऑफ ग्रेझिंग ॲनिमल ऑन द पाश्चर. कॉमन प्रॅक्टिस ही आहे इन द कूलर रिजन विथ लेस पॉप्युलेशन डेन्सिटी. इरिगेटेड किंवा गार्डन लँड फार्मिंगमध्ये काय केलं जातं की आर्टिफिशियल वॉटर जे आहे ते इरिगेशनसाठी वापरलं जातं, जिथे रेनफॉल इन्सफिशियंट आहे आणि चांगल्या प्रमाणावरती व्हेजिटेबल्स जे आहेत, राईट. त्यानंतर फ्रूट प्रोडक्शन जे आहे, देन सिरियल्स वगैरे आहे, एरेबल क्रॉप्स आहेत ते आपण इथे प्रोड्यूस करू शकतो. देन द लँडलेस लाईफस्टॉक फार्मिंग जे आहे इथे काय केलं जातं, ग्रेझिंग ॲनिमल्स ऑन द रोड साईड गव्हर्नमेंट लँडवरती किंवा फॉरेस्ट एरियाजमध्ये घेऊन जाऊन जे लाईफस्टॉक आहेत त्यांना आपण रिअरिंग करत असतो. ऑर्गॅनिक फार्मिंग, ठीक आहे, याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी स्पेशल लेक्चर्स तर आपण बघितलेलेच आहेत, राईट, इन आर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर कोर्स. तर हे काय आहे, इट इज बेसिकली अ फॉर्म ऑफ ॲग्रिकल्चर जिथे आपण काय करतो, क्रॉप रोटेशन, ग्रीन मॅन्युअरिंग, कंपोस्टिंग, फार्म यार्ड मॅन्युअर, बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल वगैरे जे आहे त्याचा आपण वापर करतो. आपण तिथे कुठल्याही प्रकारे जे आहे केमिकल फर्टिलायझर जे आहेत त्याच्यासोबतच जे की पेस्टिसाइड्स आहेत हार्मफुल ते आपण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये वापरत नाही. ठीक आहे. तर इकॉनॉमिक्स याचं कसं आहे ते सुटेबल आहे, राईट. देन वी हॅव द कन्झ्युमरच्या दृष्टिकोनातून आपण जर का बघितलं तर आपल्याला सेफ त्या ठिकाणी फूड प्रोडक्शन करता येतं. पेस्टिसाइडचं रेसिड्यू ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कसं आहे लेस असतं, राईट. सो ऑर्गॅनिक प्रोड्यूस हॅड 30% लोअर रिस्क ऑफ कंटॅमिनेशन विथ एनी ऑफ द डिटेक्टेबल पेस्टिसाइड रेसिड्यू. ऑब्जेक्टिव्ह बघा ऑर्गॅनिक फार्मिंगचे काय काय असतात, की वी कॅन वर्क इन द नॅचरल सिस्टम, मेंटेन ऑर इन्क्रीज द सॉईल फर्टिलिटी, रिन्युएबल रिसोर्सेस जे आहेत त्याचा आपण वापर करू शकतो ॲज फार ॲज पॉसिबल. पोल्युशनला जे आहे ते आपण अवॉइड करू शकतो, राईट. वायडर सोशल आणि इकॉलॉजिकली याचं जर बघितलं तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑर्गॅनिक फार्मिंगचा दिसून येतो. अलाव सॅटिस्फॅक्शन टू द ॲग्रिकल्चरल प्रोड्युसर, राईट, की आपण चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी लोकांना फूड प्रोव्हाइड करतोय. सो इट इज ऑल्सो मेंटली बघितलं गेलं तर फार्मरसाठी पण ते कसं सॅटिस्फाईंग आहे की मी जे प्रोड्यूस करतोय ते हाय क्वालिटीचं आहे, न्यूट्रिशनल क्वालिटीचं आहे, इट इज पेस्टिसाइड फ्री. त्यासोबतच बघा सबसिस्टन्स फार्मिंग जे आहे, सो हे असे फार्म्स असतात की फार्म्स दॅट आर ऑपरेटेड टू मीट द नीड्स ऑफ द ओनर्स विथ लिटल ऑर नो एक्स्ट्रा प्रोड्युस्ड. म्हणजे बाबा आपल्या घरापुरतं जेवढं आपल्याला पाहिजे, ठीक आहे, तेवढं प्रोड्यूस करायचं आणि थोडंफार एक्स्ट्रा असलं तर खूप झालं. खूप जास्त त्या ठिकाणी कमर्शियलाइज्ड फार्मिंग करण्याची त्यांची काही इच्छा नसते. खाऊन पिऊन सुखी राहणारे माणसं जे आहेत ते एकंदरीत आपले सबसिस्टन्स आपल्याला फार्मिंग करताना दिसून येतात, राईट. सो सबसिस्टन्स फार्म जे आहे युजली दे इन्व्हॉल्व स्मॉल ट्रॅक्ट्स ऑफ लँड. एक्झाम्पल याचं जर बघितलं तर बॅकयार्ड जे गार्डन आहे आपल्या घराच्या मागचं जे गार्डन आहे दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ फार्मिंग. सबसिस्टन्स जे फार्म्स असतात दीज आर लेबर इंटेन्सिव्ह. ठीक आहे, हे कसे असतात, हे लेबर इंटेन्सिव्ह असतात. इथे मोस्टली लेबर जे ते जास्त आपण वापरतो. दे यूज पीपल मोर दॅन मनी ऑर द मशिनरी. इथे माणसं जास्त अवेलेबल असतात इन सबसिस्टन्स फार्मिंग. पैसा मशिनरी याचा काही जास्त वापर इथे केला जात नाही इन दिस सबसिस्टन्स फार्मिंग. याचे फीचर्स जर का आपण बघितले सबसिस्टन्स फार्मिंगचे तर होल फॅमिली जे आहे एका घराची ती त्या शेतावरती काम करताना आपल्याला दिसून येते. मोस्टली जे वर्क जे आहे ते कसं मॅन्युअली आपल्या घरातल्या घरात केलं जातं. त्याच्यामुळे फार्म्स पण कसे इथले जनरली जे आहेत ते छोटे असतात. बाहेरून एक्सटर्नल मदत कमी घेतल्या जाते, त्याच्यामुळे खर्च जो आहे त्यांना एक्स्ट्रा मनी टर्म्समध्ये बघितलं तर कमी लागतो. ट्रेडिशनल मेथड जे आहे ऑफ फार्मिंग इथे फॉलो केले जाते. यील्ड जे आहे इथे काय खूप जास्त मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरत नाही, त्याच्यामुळे ऑफकोर्स यील्ड विल नॉट बी व्हेरी हाय. मोस्ट ऑफ द यील्ड जे आहे ते कन्झ्युम केलं जातं फॅमिलीकडनंच आणि खूप कमी जो आहे सरप्लस त्या फॅमिलीच्या हातामध्ये नंतर राहताना आपल्याला दिसून येतो, राईट. सो दिस इज अ टाईप ऑफ सबसिस्टन्स फार्मिंग, राईट. काही गोष्टी त्या ठिकाणी आता नोट करून घ्या. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
की क्रॉपिंग पॅटर्न आणि क्रॉपिंग सिस्टम या दोन गोष्टीमध्ये पोरं खूप कन्फ्यूज होतात आणि एक्झाममध्ये याची चूक आपल्याला करताना दिसतात. सो पुन्हा एकदा आपण घेऊया व्हॉट इज अ क्रॉपिंग सिस्टम, ठीक आहे, आणि व्हॉट इज अ क्रॉपिंग पॅटर्न. दोघांमध्ये त्या ठिकाणी फरक आहे, ठीक आहे. तो काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणूनच मुद्दाम आपण इथे काय करतोय, कंपॅरेटिव्ह जी आहे ती स्टडी इथे घेतोय. तो क्रॉपिंग सिस्टम काय आहे, ओके. सो इट इज बेसिकली a cropping pattern. Okay, it is a cropping pattern. Cropping system is a cropping pattern as well as the interaction with resources. Cropping pattern plus interaction with resources, right? रिसोर्सेस काय असू शकतात, वॉटर आहे, लँड आहे, राईट. तर आजूबाजूचे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत त्याचं इंटरॅक्शन कसं होतं ते पण याच्यामध्ये इन्क्लूड होतं. प्लस टेक्नॉलॉजी पण याच्यामध्ये इन्क्लूड होते, ठीक आहे. टेक्नॉलॉजीचा जो काही यूज करतात तो पण इन्क्लूड होतो. आणि प्लस एन्व्हायरमेंट जे आहे आजूबाजूचं त्याचं पण त्या ठिकाणी नोंद घेतल्या जाते. दॅट इज ऑल्सो इंटिग्रेटेड इन दिस सिस्टम. तो क्रॉपिंग सिस्टम काय आहे, एक अशी सिस्टम असते ज्याच्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे तुम्ही कुठकुठले क्रॉप्स एकामागे एक लावतायत त्या शेतावरती ते पण येतात. प्लस त्याच्यासोबत त्याच्यावरचं रिसोर्स मॅनेजमेंट कसं करायचं. रिसोर्सेस म्हणजे काय असू शकतं, वॉटर असेल, इरिगेशन असेल, लेबरचं मॅनेजमेंट असेल. त्यासोबत जर आपण बघितलं तर जे की इतर वीड मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल. तर हे सगळे जे की मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत हे सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यासोबत कुठली टेक्नॉलॉजी वापरायची, राईट. त्यासोबत ते एन्व्हायरमेंट कसं त्याला रिस्पॉन्ड करतं, ते एकत्रितपणे हे जे काही सगळं त्या ठिकाणी असतं हे सगळं एका क्रॉपिंग सिस्टममध्ये आपण इन्क्लूड करताना आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा व्हॉट इज क्रॉपिंग सिस्टम. देन सेकंड बघा, क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्न काय आहे तर इट रेफर्स टू ए इयरली सिक्वेन्स. ओके, इट रेफर्स, हे नोट करून ठेवा, ठीक आहे. इट रेफर्स टू अ इयरली सिक्वेन्स. कशाची सिक्वेन्स तर क्रॉप्सची, ठीक आहे. एक वर्षभरामध्ये कुठकुठले क्रॉप्स आपण लावतोय, इयरली सिक्वेन्स अँड स्पेशियल अरेंजमेंट. स्पेटियल म्हणजे काय की स्पेसमध्ये याचं अरेंजमेंट कसं आहे आपल्या शेतावरती, तर स्पेटियल अरेंजमेंट ऑफ क्रॉप्स. ओके, अ स्पेटियल अरेंजमेंट ऑफ क्रॉप्स अँड फॅलो इन अ पर्टिक्युलर लँड एरिया. आता काहीसा भाग आपण काय करतो कधी कधी फॅलो पण मध्ये सोडत असतो काही सीझनला. तर फॅलो इन अ पर्टिक्युलर एरिया, इन अ पर्टिक्युलर एरिया याला आपण म्हणतो ॲज अ क्रॉपिंग पॅटर्न. तर एक लक्षात घ्या, क्रॉपिंग पॅटर्न जो आहे ना हा एक छोटासा कन्सेप्ट आहे आणि क्रॉपिंग सिस्टम जो आहे ना हा मोठा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. बघा, दिस इज एक प्रकारे क्रॉपिंग पॅटर्न आणि क्रॉपिंग सिस्टम जो आहे ना हा एक मोठा कन्सेप्ट आहे. दिस इज द क्रॉपिंग सिस्टम. तर क्रॉपिंग पॅटर्न जो आहे ना हा एक छोटासा भाग आहे क्रॉपिंग सिस्टमचा, ठीक आहे. एक लक्षात घ्या, तर क्रॉपिंग सिस्टम प्लस त्याचे जे काही रिसोर्सेस आहेत, ठीक आहे, रिसोर्सेस आहेत, प्लस त्यासोबत टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, त्यासोबत एन्व्हायरमेंट आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इन्क्लूड होतात या क्रॉपिंग सिस्टममध्ये, ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला कळालं आहे. कोणाला अडचण आली असेल पुन्हा एकदा तुम्ही मला विचारू शकता. ओके, देन पुढचं एक काही गोष्टी नोट करून ठेवा की व्हॉट इज ॲनिडेशन. व्हॉट इज ॲनिडेशन. तर ॲनिडेशन काय असतं तर इट इज अ कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन. इट इज अ टाईप ऑफ कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन विच अकर्स इन स्पेस अँड टाईम. ओके, सो एक बेसिकली असं इंटरॅक्शन आहे जे त्या ठिकाणी अकर होतं इन टाईम अँड स्पेस, ठीक आहे. तर दोघांमध्ये जे की त्या ठिकाणी इंटरॅक्शन होतं बेस्ड अपॉन इन टाईम ऑल्सो अँड इन स्पेस ऑल्सो, त्याला आपण काय म्हणणार, वी विल कॉल इट ॲज अ ॲनिडेशन, राईट. तर वॉटर यूज इफिशियन्सी जी असते ती कशी असणार, एक हे पण नोट करून घ्या. वॉटर यूज इफिशियन्सी जी आहे ती कशी असणार कम्पेअर्ड टू इन इंटरक्रॉपिंग, ठीक आहे. इंटरक्रॉपिंग जर का सिस्टम आपण बघितलं तर इंटरक्रॉपिंगमध्ये आणि सोल क्रॉपिंगमध्ये, सोल क्रॉपिंग म्हणजे काय, सिंगल जर का एक क्रॉप आपण लावला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते जास्त इफिशियंटली यूज केलं जाणार की इंटरक्रॉपिंगमध्ये. तर नॅचरली आपल्याला माहिती आहे की इंटरक्रॉपिंगमध्ये जे आहे तर वॉटर यूज इफिशियन्सी कशी असणार, इट विल बी हायर, राईट. वॉटर यूज इफिशियन्सी इज हायर इन इंटरक्रॉपिंग दॅन
दिस सोल क्रॉपिंग सिस्टम. नोट करून ठेवा. ठीक आहे. देन नेक्स्ट वन एक आपण नोट करून घ्यायचं आहे की एग्सचं जे कन्झम्पशन आहे, एग्सचं जर का आपण कन्झम्पशन पॅटर्न एक जर का आपण नोट केला तर एक नोट करा की इंडियामध्ये प्रेझेंटली जर आपण बघितलं, इंडियामध्ये अंडे किती अवेलेबल आहेत सध्या, दॅट इज 32 to 33 एग्स जे आहे एका व्यक्तीला त्या ठिकाणी एग्स पर पर्सन पर इयर त्या ठिकाणी अवेलेबल होताना दिसतं. ठीक आहे. तेच वर्ल्डचं जर का आपण ॲव्हरेज जर बघितलं तर जगामध्ये सध्या 120 जे असतात ते अंडे त्या ठिकाणी अवेलेबल आहे पर पर्सन पर इयर. ठीक आहे. तर इंडियामध्ये जे काय आहे अजून मोठ्या प्रमाणात डेफिशियन्सी आहे. ठीक आहे. आपल्याकडे व्हेजिटेरियन लोक पण जास्त आहेत, त्याच्यामुळे पण एक तो रेशो थोडा कमी होतो, पण तरीसुद्धा अवेलेबिलिटी जी आहे ती आपल्याकडे कमीच आहे. ठीक आहे. आणि आयडियल रिक्वायरमेंट जर का बघितली आपण मेडिकल टर्म्समध्ये जे सांगतात की किती त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, तर दॅट इज नियरली 180 एग्स. ठीक आहे. हे सगळं नोट करा. ठीक आहे. 3 पॉईंट नोट करा. पर पर्सन पर इयर. तर बघा 180 एग्सची त्या ठिकाणी गरज आहे आयडियल रिक्वायरमेंट. जगामध्ये तर 120 अंडे त्या ठिकाणी एका पर्सनला एका वर्षभरात मिळतात, तरी इंडियामध्ये जे आहे ते खूप लो आहे, दॅट इज 32 to 33 एग्स ओनली पर पर्सन पर इयर. सो दॅट्स वाय देर इज नीड टू प्रोड्यूस मोर एग्स. ओके. फॉर fulfilling the needs of our population at present context. So that will be all for today's lecture. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मला खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट मी थ्रू इट. सो कीप प्रिपेरिंग, कीप स्टडिंग अँड स्टे ट्यून्ड. थँक्यू.